मला असं वाटतं की प्रत्येक ॲक्टरने एकदा ऑडिशन दिल्यानंतर डिसअपॉइंट होऊन न जाता कॅरी फॉरवर्ड केलं पाहिजे. कुठलाही रायटर 2 तासाच्या वरती सहसा लिहू नाही शकत, त्याला सुचू नाही शकत. तसंच कुठलाही ॲक्टर दर दिवसाला 5 कॅरेक्टर वेगळे प्ले नाही करू शकत. मला असं वाटतं की तुम्ही जर का सिलेक्ट झालं नाहीत हे जर त्यांनी उत्तर दिलं तर त्या माणसाला, त्या ॲक्टरला पुढच्या ऑडिशनसाठी फायदा होईल असं माझं मत आहे. स्क्रिप्टमध्ये त्यांनी पॉईंट्स सांगितलेत की मला असं वाटतंय, करायचं नाही करायचं ह्यातला टेक समजून घे, वर्क होत असेल तर घे, नाही तर सोडून दे. सेटवरती तुला जे पाहिजे ते कर. जर रिलेशनशिप असतं तर तो डेफिनेटली माझ्यासोबत उभा असता आणि तो होता ॲज अ प्रोड्युसर. पण ॲज अ फिल्म मेकर म्हणून त्यांनी फक्त सपोर्ट केला की तू राहा, मी आहे. नमस्कार, मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये रसिको तुमचे पुन्हा एकदा उत्स्फूर्त स्वागत. सुरुवातीला मी तुम्हाला 1-2-3 गोष्टी अगदी थोडक्यात सांगतो. अगदी काही दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. सोशल मीडियामध्ये मला एक अशी स्ट्रगलर युवतीची एक पोस्ट पाहायला मिळाली. तिने काय म्हटलेलं त्याच्यामध्ये, एका नामवंत चित्रपट निर्मिती संस्थेच्या कार्यालयामध्ये ती गेली होती ती ऑडिशन देण्यासाठी. ती गेली, तिकडे तिने पाहिलं तर तिचा जो नंबर आहे तो साधारण 4 तासानंतर आला. एवढी तिकडे गर्दी होती. म्हणजे त्या भूमिकेसाठी किंवा त्या संस्थेच्या चित्रपटांसाठी, वेब सिरीजसाठी तेवढे इच्छुक होते. 4 तासानंतर तिला संधी मिळाली आणि तिला साधारण 5-6 मिनिटातच ॲक्ट करायची संधी मिळाली. तर तिने असं म्हटलं की एवढा वेळ पाहिल्यानंतर, म्हणजे त्यानंतर मला जी संधी मिळाली, माझी खरंच निवड होईल का? तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. आमचं जे इट्स मज्जाचं ठाकूर विचारणार हा जो ब्रॉडकास्ट आहे, त्यामध्ये काही कलाकार असं म्हणतात की अरे माझ्याकडे इतक्या वर्षाचा अनुभव आहे, आणि कोणी आताचा युवती किंवा युवक फोन करतो आणि सांगतो की तुम्ही 2.5-3 मिनिटाचं मला क्लिप शूट करून पाठवा. तर काहींचं असं म्हणणं असतं की माझ्याकडे एवढा अनुभव असूनसुद्धा मी का म्हणून असं ऑडिशनसाठी तयार होऊ? त्यांनी माझ्याबद्दलची माहिती जाणून घ्यायला पाहिजे. तर काहींचं असं म्हणणं असतं की नाही, आता सिस्टीम बदललेली आहे, कामाची पद्धत बदललेली आहे, आता वेगळ्या पद्धतीने काम होते, तर आपण ज्या पद्धतीने आज काम होतं त्यानुसार आपण तयार असलं पाहिजे. एखाद्या म्हणजे निर्मात्याच्या कार्यालयात गेलं पाहिजे, आपला फोटो पाठवलं पाहिजे, आपला व्हिडिओ पाठवला पाहिजे, आपण एक गेटअप कसा आपला आहे ते करून पाठवायला पाहिजे. अर्थात प्रत्येक कलाकाराची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. मी तुम्हाला जी तिसरी गोष्ट सांगतो ना, ती तर खूपच मला मजेशीर वाटते. आता हा आमचा स्टुडिओ आहे आणि इट्स मज्जाचे जे कार्यालय आहे ते अंधेरी पश्चिमेकडे आहे. मागे एकदा मी आलो आणि खाली आपल्या मेट्रोमधनं मी खाली आलो आणि मला एक असा तगडा युवक भेटला. तो परिचित आहे माझा, स्ट्रगलरच आहे. त्याला म्हणालो, "काय रे सकाळी सकाळी तू इकडे?" तो म्हणतो, "सर मी व्यायामशाळेत जातो, तब्येत तर बनवायला पाहिजे, बॉडी तर बनवायला पाहिजे. तुम्हाला तर माहिती आहे सध्या काय फिटनेस तर महत्त्वाचं आहे, बॉडी चांगली पाहिजे." आणि त्यानंतर मग मी त्या दिवशी दुपारनंतर मला परत तोच युवक त्याच विभागामध्ये भेटला. त्याला म्हणालो, "काय रे अजून तू इथेच फिरतोयस? सकाळचीच बॅग आहे तुझ्याकडे, फक्त तू कपडे बदललेले आहेस." तर तो म्हणाला, "काय नाही सर, मी आता ठिकठिकाणी ऑडिशन देत फिरतोय." म्हणजे जो मुलगा सकाळी व्यायामशाळेत जातो तोच पुढे त्याला तो फॉलो असं करतो. तर हे जे ऑडिशनचा जो प्रकार आहे, म्हणजे कलाकाराला संधी कशी मिळते, कशी मिळवावी, का मिळते, हा एक वेगळा विषय आहे. म्हणजे अगदी वेगळ्या भाषेत सांगायचं तर चित्रपट आणि चित्रपटसृष्टी म्हणजे फक्त केवळ गॉसिप, ग्लॅमर, गप्पा, म्हणजे टाईमपासच्या गप्पा आणि गल्लापेटीवरचे आकडे इतकं नाही आहे. त्या पलीकडे जाऊन इकडे बरंच काही आहे. तुम्ही चौफेर पाहिला तर तुम्हाला खूप इंटरेस्टिंग माहिती मिळेल, शिकता येईल अशी माहिती मिळेल. किस्से, गोष्टी, कथा, दंतकथा त्यात खूपच आहे. परंतु चित्रपटामध्ये, वेब सिरीजमध्ये, मालिकेमध्ये, जाहिरातीमध्ये, इव्हेंट्समध्ये संधी कशी मिळवावी, हा एक वेगळा विषय आहे. आणि त्याच विषयावर बोलण्यासाठी आज आमच्याकडे विशेष पाहुणे आलेले आहेत. ते आहेत रोहन मापुसकर. सर नमस्कार. नमस्कार. आता माझी भूमिका तुला स्पष्ट झाली की मला नेमकं काय पाहिजे. तू चेहरे निवडतो अगोदर की कसं काय, म्हणजे तुझी प्रोसेस कशी आहे? कारण आता हा जो विषय आहे
तो इंडस्ट्रीमधल्यांना माहिती आहे. जो प्रेक्षक आहे, जो पाहतो, जो सिनेमाकडे बघतो, वेब सिरीजकडे बघतो, मालिकांकडे बघतो, जाहिरात, त्यांना ना ह्या पडद्यामागच्या गोष्टी तितक्याशा लक्षात येत नाही आहेत. सर कसं आहे, सगळ्यात पहिलं म्हणजे पडद्यामागे काय चालतं ह्याच्यासाठी बोलण्यासाठी मी खूप छोटा माणूस आहे सध्या तरी. नाही, मला त्या नाही, नाही, गोष्टीबद्दल म्हणजे हां, मी हां, ओव्हरऑल सांगतो की आत्ता ह्या पडद्यामागं काय चालतं हां, मलाही माहिती नाही आणि मी कधी ते पाहिलेलं नाही. हां, पडद्याच्या मागे कामाचं काय चालतं हे मी सांगू हां. शकेन. कामाचं म्हणजे काय आहे की बऱ्याच वेळेला सर काय होतं की मी आता तुम्ही बोलत असताना मी बऱ्याच गोष्टी ऐकल्या आणि मला नंतर झालं की अरे अच्छा एवढे प्रश्न पडलेत हां, आणि एवढे प्रश्न लोकांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत. हां, आणि हे ॲक्च्युली काय होतं, प्रत्येक पॉडकास्ट आपण जेव्हा देत येतो किंवा आपण खूप ठिकाणी हे बोलत येतो. म्हणजे मी परवा महाराष्ट्र टाइम्सच्या एका इंटरव्ह्यूसाठी गेलेलो, तिथं पण मी बोललो की बऱ्याचशा लोकांना माहिती नसतं की एक्झॅक्टली करायचं काय आहे. मग आता तुम्ही उदाहरण दिलं, कुठला तरी एक मुलगा तुम्हाला भेटला, तो पहिले व्यायाम करायचा, मग तो ऑडिशन देतो. हे आत्ता नाही, हे काळापासून चालत आलेलं आहे. असं नाही की ते हे तुम्हाला आत्ता दिसण्यात आलं म्हणून ते तुम्हाला वाटतंय की तुम्हाला हे आत्ता दिसलं, पण हे काळोकाळ चालत आलेलं आहे. पण त्याच्या मागचा उद्देश आणि त्याच्या मागचे पॉईंट ऑफ व्ह्यू प्रत्येकाचे वेगळे असतात. म्हणजे मी पाहिलेला जो काळ होता त्या काळामध्ये आरामनगरला खूप सारी लोकं यायची, लाईन उभे राहायचे, 1-1 किलोमीटरची लाईन असायची, ऑडिशन द्यायचे, कोणी इंटरव्ह्यू द्यायचं, कोणी येऊन विचारायचं अरे आम्ही फिट होतो का मग त्या रोलसाठी, पर्टिक्युलर रोलसाठी. मग तिथून त्यांना जे उत्तर मिळायचं, मग परत दुसऱ्या ठिकाणी तो जायचा आणि ऑडिशन द्यायचा. पण हा पण काळ, म्हणजे मी माझ्या बाबतीतलं बोलतो, मी तेही पाहिलेलं आहे. पण मला सगळ्यात पहिलं ती 1 किलोमीटरची लाईन लावण्यापेक्षा माझं पर्सनल मत असं असेल की प्रत्येक कलाकाराने, मग तो कुठल्याही डिपार्टमेंटचा असू दे, की मला ही गोष्ट करायची का आहे, हा स्वतःला पहिला प्रश्न विचारला पाहिजे. मग तो ॲक्टर असेल, तो डिरेक्टर असेल, तो इंडस्ट्रीतल्या कुठल्याही डिपार्टमेंटचा असेल, साऊंड डिपार्टमेंट असेल, कुठल्याही डिपार्टमेंटचा असेल, तर त्याला ती गोष्ट का करायची किंवा काय, म्हणजे डिरेक्टर असेल त्याला ही गोष्ट का सांगायची, हा जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रश्न विचारत नाही ना, तोपर्यंत मला असं वाटत नाही तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील. प्रत्येक माणूस हा ॲक्टर बनायला आला आहे असं आपण पकडूया मुंबईमध्ये. कोण? आपल्या लाईनला येणारा. पण आपल्या लाईनला फक्त ॲक्टरच बनता येतं का? आपल्या लाईनला किती डिपार्टमेंट्स आहेत मी मोजून दाखवतो. त्यातल्या त्यात जे लोकांना सहज कळतील तेवढे. ॲक्टर आहे, डिरेक्टर आहे, रायटर आहे, को रायटर आहे, को डिरेक्टर आहे, ॲसिस्टंट डिरेक्टर आहेत. त्याच्यामध्ये पण 5 वेगळे प्रकार आहेत. पहिला आहे चीफ, त्याला कधी फर्स्ट ॲसिस्टंट डिरेक्टर पण बोलतात. मग सेकंड ॲसिस्टंट डिरेक्टर असतो, मग सेकंड ॲसिस्टंट डिरेक्टर असतो, मग थर्ड ॲसिस्टंट डिरेक्टर असतो, मग एक क्लॅप बॉय असतो, मग एक स्क्रिप्ट सुपरवायझर असतो, एक कंटिन्युटी सुपरवायझर असतो, असोसिएट डिरेक्टर असतो तो वेगळा. सो ही प्रत्येकाची ही डिरेक्शनची पार्ट झाली. हे सेम कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये असतं. मेन तुमचा DOP असतो, जो डिरेक्टर ऑफ फोटोग्राफर असतो. दुसरा त्याचा असतो फर्स्ट AC किंवा त्याचा असोसिएट असेल किंवा मग जे काय मग फोकस पुलर असेल, ते त्यांचे एक डिपार्टमेंट झालं. साऊंडचं पण तसं आहे, त्याच्यानंतर कॉस्ट्युमचं पण तसं आहे, एडिटरचं पण तसं आहे, किंवा लाईट डिपार्टमेंटला ज्याला आपण गॅफर, जो त्यांचा मेन माणूस असतो त्याला आपण गॅफर म्हणतो, तो गॅफर आहे. तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एवढं काम आहे, तर प्रत्येकाला ॲक्टर बनायचं आहे, मग ह्या ग्लॅमरकडे जायचं आहे. आता काही लोकांना ग्लॅमरकडे जायचं आहे, काही लोकांना जेन्युइनली ॲक्टर म्हणून स्वतःला प्रेझेंट करायचे, तो एक वेगळाच डिबेटचा भाग झाला. पण माझं जे मी सुरुवात जिथून केली, मला असं वाटतं की प्रत्येकाने इंडस्ट्रीत यायचं असेल तर आपण काय येतोय, त्याला काय करायचं आहे, हा जर त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला आणि त्यांनी स्वतःला ना एक वेळ दिला पाहिजे. 1 ते 2 वर्षात माझं जर ॲज अन ॲक्टर नाही घडलं तर मला ह्या इंडस्ट्रीत राहायचं आहे, तर त्याला अजून काय डिपार्टमेंटमध्ये काय करू शकतो, कसं करू शकतो, ह्याचा जर त्यांनी अनुभव घेतला तर मला वाटतं ह्याची प्रश्नाची उत्तरं जास्त सोपी होऊन जातील. तुम्ही त्या मुलाचं उदाहरण दिलं की जो सकाळी उठून जिमला जात होता आणि नंतर तो, सर कसं आहे की मुलांना खास करून, म्हणजे मी जो काळ बघितला त्या काळातलंच हे उदाहरण आहे म्हणून बोलतो की सकाळी जिमला जायचं, त्या बॅगेत आपले दिवसभरातले कपडे घ्यायचे, त्या दिवसभरातल्या वेगवेगळ्या ऑडिशनचे वेगवेगळे कपडे घेऊन, वेगळे चप्पल घेऊन आपण ऑडिशन द्यायचं, अख्खा दिवस मार्गी लावायचा, परत दिवस दुसऱ्या दिवशी सेम चालू होतो. बऱ्याचशा वेळेला त्यांना ॲड मिळायच्या, बऱ्याचशा वेळेला त्यांना बॅकग्राऊंड आर्टिस्टचा रोल मिळायचा, बऱ्याचशा वेळेला त्यांना को ॲक्टरचा रोल मिळायचा. पण काय होतं ह्या सगळ्यातून तुम्हाला, बरं हे माणूस कधी करतो, जेव्हा मुंबईमध्ये सर्वाईव्ह करायचं आहे आणि सर्वाईव्ह करत असताना आपल्याला त्या रूमचं भाडं द्यायचं असेल, त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला करायला भाग पाडतात.
पण माझं उलटं म्हणणं आहे की जर तुम्ही मुंबईतले नसाल किंवा तुम्ही जर बाहेरच्या गावातले असाल किंवा राज्यातले असाल तर तुम्ही तिथून कसं ऑडिशन देता येईल, तिथून तुमचं सहज आपलं ॲज अन ॲक्टर करिअर तुम्ही कसं मांडता येईल, किंवा तुम्ही तुमच्यामध्ये एक ॲक्टर असं आपण पकडूया तर तो ॲक्टर, बरं ॲक्टरचे 9 रस आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे, बरोबर आहे. त्या 9 रसातले मी सिंपल करून सांगतोय म्हणजे जेणेकरून लोकांना समजेल पण, आणि मला असं वाटतं की जे दारोदारी जाऊन ऑडिशन देतात त्यांना जास्त सोपं होईल. म्हणजे जी मेहनत, काय होतं बऱ्याचशा वेळेला आपण डिसअपॉइंट होतो एखाद्या ऑडिशनला गेल्यावरती, आपलं सिलेक्शन होत नाही, आणि सिलेक्शन झाल्यावरती बऱ्याचशा वेळेला आपल्याला असंही होतं की ते सिलेक्शन नाही झालं तर त्याचं रिझन काय आहे हे नाही मिळत कधी कधी. प्रत्येक कास्टिंग डिरेक्टर किंवा ती जी काही डिरेक्शन टीम किंवा ते प्रोडक्शन हाऊस असतं ते तुम्हाला उत्तर द्यायला बसलेलं नसतं. मला असं वाटतं की तुम्ही जर का सिलेक्ट झालं नाहीत हे जर त्यांनी उत्तर दिलं तर त्या माणसाला, त्या ॲक्टरला पुढच्या ऑडिशनसाठी फायदा होईल असं माझं मत आहे. पण अगेन तो प्रत्येकाचा त्या टाईमचा भाग आहे, त्याच्यावरती मी नाही भाष्य करू शकत. पण मला असं वाटतं की प्रत्येक ॲक्टरने एकदा ऑडिशन दिल्यानंतर डिसअपॉइंट होऊन न जाता कॅरी फॉरवर्ड केलं पाहिजे. दिलं ऑडिशन, मी माझा 100% देण्याचा प्रयत्न केला आहे, जे काय होईल ते होईल, नेक्स्ट ऑडिशन. पण नेक्स्ट ऑडिशन ह्याचा अर्थ असा नाही आहे की एक ऑडिशन झालं की दुसरा ऑडिशन. कुठलाही रायटर 2 तासाच्या वरती सहसा लिहू नाही शकत, त्याला सुचू नाही शकत. तसंच कुठलाही ॲक्टर दर दिवसाला 5 कॅरेक्टर वेगळे प्ले नाही करू शकत, कारण की त्याला अभ्यासाची गरज आहे. जर का तुम्ही ऑडिशनला गेला असाल, त्या ऑडिशनला आता आपण 1 मिनिट पकडूया की त्यांनी वकिलाच्या रोलला गेलाय, त्या वकिलाच्या रोलसाठी तू रात्रभर काहीतरी अभ्यास करून आज तिथे ऑडिशनला आलायस, बरोबर. रादर ही प्रोसेस केली पाहिजे. बरेचसे लोक ऑडिशनला जातात, ते डायरेक्ट सीन मिळतो आणि मग त्यांना ते काम करा. माझं असं म्हणणं उलट आहे की सहसा अशा ठिकाणी ऑडिशनलाच जाऊ नका जे तुम्हाला डायरेक्ट हातात स्क्रिप्ट देतात. कारण की जर तुम्हाला ॲक्टर बनायचं, तुम्हाला त्या डिरेक्टरनी, कास्टिंग डिरेक्टरनी, असिस्टंट डिरेक्टरनी किंवा प्रोडक्शन हाऊसनी तुम्हाला सिरियस घ्यायला भाग पाडू दे. सिरियस घेणं म्हणजे काय आहे की तुम्हाला एखादं कॅरेक्टर दिलं, ते कॅरेक्टर दिल्यानंतर त्याच्या मागचे पुढचे तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. की मला समजा वकिलाचा रोल दिला आहे, हा वकील कोण आहे, त्याच्या घरी कोण राहतं, त्याच्या घरी काय परिस्थिती आहे, त्याचं लग्न झालं आहे की नाही झालं आहे, एकटा आहे, किती वर्ष झाले तो प्रॅक्टिस करतो आहे, ही त्याची कितवी केस आहे, आता ह्याच्यानंतर ही केस कसली चालू आहे, कशाबद्दलची आहे, बरं ह्या केसचं काय होणार आहे, हे तुमच्या स्क्रिप्टमध्ये तर आलं आहे. हो. मग जर तुम्हाला पर्टिक्युलरली एक ऑडिशन जर वकिलाचं अचानक दिलं, तुम्हाला काय कळणार आहे, तुम्हाला काय सांगायचं आहे, किंवा तुम्हाला ॲक्टर म्हणून काय प्रेझेंट करायचं हे तुम्हाला कळणारच नाही आहे. जर हे सगळे प्रश्न जर तुम्ही त्या फोनवरतीच आधी विचारलेत आणि त्या माणसाला कळलं अरे हा माणूस सिरियस आहे ॲक्टर म्हणून, तर तुम्हाला सिरियसली घेईल आणि तुम्हाला सिरियसली तेवढ्या ऑडिशनसाठी वेळ देईल, जो तुम्हाला, मी जे मगाशी म्हटलं की दारोदार जायची गरज लागणार नाही, आणि तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल की अरे मी आज दिवसात एक काम केलं पण ते माझ्या मनासारखं केलं. बरोबर आहे. मगाशी जे उदाहरण देत होतो की सकाळी ऑडिशन द्यायला जाणं, ऑडिशन देत जाणं, आणि नवरासाबद्दल मी जे बोललो, मला असं वाटतं की जे बाहेरच्या राज्यात राहतात किंवा आता आपण म्हणतो की मुंबईमध्ये जास्त काम चालतं, पण जसं पुण्यात राहतात, कोल्हापूरला राहतात, सांगलीत राहतात, मी म्हणतो मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या बाहेर जातात, राज्यात, मी म्हणतो भारत देशात, 1 मिनिट आपण पकडूया. आता समजा तुमच्याकडे ऑडिशन येतं कुठल्या तरी अमेरिकन फिल्मचं, तर तुम्ही जाता का अमेरिकेला? नाही जात. मग तुम्ही काय करता अशा वेळेला? तुम्ही तुमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही त्याला क्लिप पाठवता. माझं म्हणणं आहे 9 रसाचे जे 9 रस आहेत आपले, त्या 9 रसाचे 9 व्हिडिओ तुम्ही बनवा, ते तुमच्याकडे स्टॉक करून ठेवा वेगवेगळ्या लुकमध्ये. तुम्ही कॉस्ट्युम पण बदलू शकता ना, त्या प्रत्येक रसाप्रमाणे तुम्ही कॉस्ट्युम बदलू शकता. त्या रसाचे तुम्ही तुमचे बेस्ट टेक निवडा, ते सेव्ह करून ठेवा. तुम्हाला ज्या माणसाला पाठवायचं त्या माणसाला पाठवा. ही माझी कॅपॅसिटी आहे, तुम्ही डिसाईड करा ह्यातल्या कुठल्या रोलला तुम्हाला बेटर वाटतंय, तुम्ही सीन पाठवा, त्याच्याबद्दल मला माहिती द्या, मी ऑडिशन देतो. इतकं सिम्पल आहे. पण एवढं सिरियसली घेणारा वर्ग किती आहे? भरपूर आहे. ज्याला खरंच ॲक्टर म्हणून, म्हणजे ज्याला स्वतःचं नाव कमवायचं आहे ॲज अन ॲक्टर, ज्याला स्वतःला ग्लॅमर सोडून मला माझी कलाकृती मांडण्याचा प्रयत्न करायचा की माझ्यामुळे एखादं कॅरेक्टर जगू शकतं, ज्याच्यामुळे एखादा माणूसाला, मी बऱ्याच वेळेला तुम्ही बघा ना सिरियलमध्ये पण बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की अरे एखाद्या, मी माझं कश्यप परुळेकरचं उदाहरण देतो. कश्यपच्या सिरियलचं नाव मला आठवत नाही आहे, पण मला तो किस्सा आठवतोय. कश्यप ती सिरियल करत असताना एका आजीमध्ये तिचा मुलगा दिसत होता कश्यप, तर कश्यप जाऊन त्या आजींना भेटला होता. आणि त्यांना असं वाटलं की अरे मी आज माझ्या मुलाला भेटले. एक छोटासा इन्सिडन्स आहे, त्यामुळे एक कॅरेक्टर किंवा एक किरदार ज्याला आपण म्हणतो किंवा एक पात्र
हां. तुम्हाला तुमच्या आयुष्यात असं भाग पाडू शकतं की त्याच्यातनं तुम्हाला एक जगण्याची एक नवीन उणीव जाणीव भासू शकते. हां. हे एक्झाम्पल देतोय मी. नाही असं त्यामुळे माझं म्हणणं की ते कॅरेक्टर जगणारी, आपलं पात्र मांडणारी अशी बरीच फळी आहे की ज्यांना स्वतःला ॲज अन ॲक्टर असं बघायचं आहे, ना की ग्लॅमरकडे जास्त जायचं आहे. ग्लॅमर प्रत्येकाला हवं, ग्लॅमर कोणाला नको. आज मला ग्लॅमर नको हवं असेल नसेल मी पॉडकास्टला आलोच नसतो. बरोबर आहे. पण मुद्दा माझा ग्लॅमरचा नाहीच आहे. हां. मी पॉडकास्टला येण्याचा मागचा उद्देश आहे की जी बऱ्याचशा लोकांकडे चुकीची माहिती गेली किंवा चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचले, हां. हां. ती माहिती मला असं वाटतं करेक्ट जर पोहोचली, हां. म्हणजे मी छोटासा भाग होण्याचा प्रयत्न करतोय की बरोबर, ती अगदी माहिती बरोबर आहे. लोकांपर्यंत पोहोचू दे हां. आणि जे लोकांचं नुकसान होतं ते थोडं वाचण्याचा प्रयत्न होईल. हां. जे पैसे खर्च होत आहेत ते थोडेसे वाचण्याचा प्रयत्न होईल. हां. म्हणजे मी नवरसाबद्दल बोललो, ते जर नवरस प्रत्येक ऑडिशन तुम्ही जर पाठवलं तर तुम्ही जे रोज जाताय त्या रोज जाण्याच्या ऐवजी तुम्हाला प्रत्येक वेळेला समोरचा माणूस सिरियस घेईल आणि सिरियस ऑडिशनला बोलवेल. मग जिकडे तुम्हाला लाईनला उभं राहायचं आहे ते न राहता 4 जे ऑडिशन चालतात दिवसात. हां. म्हणजे माझी जी पद्धत आहे, मी म्हणजे तुम्ही कुठलेही डिरेक्टरला विचाराल मी ज्यांच्यासोबत काम केलं, मी कमीत कमी 4 डोक्यावरून पाणी 5च्या व्यतिरिक्त मी ऑडिशन दिवसात करूच शकत नाही. कारण की मला त्या माणसाला वेळ द्यायला लागतो. म्हणजे मी हे ह्या मार्फत सांगू इच्छितो ॲक्टरला पण आणि कास्टिंग करणाऱ्या किंवा त्या प्रत्येक प्रोडक्शन हाऊसला त्या ॲक्टरला वेळ द्या, त्याच्यासोबत गप्पा मारा. आता तुम्ही आपण आज पॉडकास्टला बसलोय, हो. तुमचं नाव मी भरपूर वर्ष ऐकून आहे, माझं नाव तुम्ही गेले काही वर्षातलं तुम्ही ऐकलं हो. असाल, हो. पण आपली ओळख ही एप्रिल मेची आहे, माझ्या सिनेमातली आहे. हो. बरोबर आहे. जेव्हा जहीनला तुम्ही राजेश मापुसकर सरांचा पॉडकास्ट घेतला तेव्हा आपली पहिली भेट हो. झाली. हो. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यानंतर आज आपण असं पकडूया मेला फिल्म रिलीज झाली, एप्रिल पासून आज आपण बसलोय नोव्हेंबरमध्ये. 6-7 महिने झाले. बरोबर आहे. हां. 6 महिने आपण आपल्याला वेळ दिलाय. हो. जेव्हा आपण छोट्या छोट्या इव्हेंट्सला भेटलोय किंवा ह्याला बरोबर भेटलोय, आहे. त्याच्यानंतर एकमेकांना आपण समजल्यानंतर तुम्ही म्हणालात की रोहन तुझा पॉडकास्ट करायचा आहे, हां. आणि मग आज आपण इथे बसलोय. बरं, ह्या पॉडकास्टसाठी पण आपल्याला एक 2 आठवडे गेले. हो. माझं म्हणणं हे एकमेकाला जोपर्यंत तुम्ही ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही ऑडिशन घेणार कसं? तुम्हाला माणूसच नाही कळालाय तर तुम्ही त्याच्याकडनं कॅरेक्टर कसं काढून घेणार? माझं म्हणणं आहे ऑडिशन देणाऱ्यांनी किंवा ऑडिशन घेणाऱ्यांनी पहिले एकमेकाला समजून घ्या. अर्धा तास द्या ना स्वतःला. माझं म्हणणं आहे तो अर्धा तास दिल्यानंतर त्यातले प्लस मायनसेस समजून घेऊन हां. मग तुम्ही अरे हे करून बघूया, ते करून बघूया, अरे हे मस्त करतोयस तू, किंवा ह्या गोष्टी जेव्हा टप्प्याटप्प्याने वरती जातील ना तेव्हा मला असं वाटतं की ते एक ऑडिशन होईल आणि जे परफेक्ट होईल. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने तो वेळ स्वतःला दिला पाहिजे. पण असा समज आहे, म्हणजे मी समज म्हणालो, समज गैरसमज, की शॉर्टकटने संधी मिळते, वशिल्याने संधी मिळते. कधीतरी असं होतं की अरे माझं सिलेक्शन झालेलं पण मला डावललं गेलं. म्हणजे आम्हाला असं काही कलाकारांनी असंही सांगितलं की अरे सगळं ठरलं आणि नंतर कळलं मी त्या चित्रपटात मीच नाही आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी कशा घडतात? काय होतं, मी आता लोकांचं उदाहरण नको द्यायला, मी एप्रिल मेचंच उदाहरण देतो. संदेश उपशम नावाचे ॲक्टर आहेत आपल्याकडे, आणि संदेश दादा आपल्या एप्रिल मेसाठी ना कृष्णाचे वडील म्हणजे ज्यांचं किराणा मालाचं दुकान आहे त्याच्यासाठी लॉक केलं होतं. मला संदेश दादाचं कॅरेक्टर आहे ना, मी ना डिफाईन केले होते की शक्यतो वैश्यवाणी समाज आहे त्याची मॅक्सिमम दुकानं होती काळा, मी अजूनही आहेत पण होती. मराठा समाजातल्या लोकांचे मॅक्सिमम हॉटेल किंवा त्यांचे छोटे छोटे प्रत्येक एक डिफाईन केलेले आहेत. जसं तांबट समाज आहे आपल्या इकडे, तर सिद्धेशचं कॅरेक्टर, सिद्धेशच्या वडिलांचं मी तांबट समाजात दिलं, ती कलई लावतात भांड्यांना. तर ते डिफाईन करत असताना मी माझी जी पद्धत आहे कास्टिंगची, मी त्या चेहऱ्यानुसार म्हणजे वाणी समाजातली चेहरे लोक कशी दिसतील, मराठा समाजातली लोक कशी दिसतील, तांबट समाजातली लोक कशी दिसतील, ह्याचा अभ्यास करून मग मी कास्टिंग करतो. सेम प्रत्येक फिल्मला मी ते अप्लाय करतो. तर ते करत असताना एप्रिल मेला संदेश दाला मी लॉक केलं होतं. आणि समाव काय झालं, हे कोणाला माहिती नाही म्हणून सांगतोय, साजेरी जोशी आहे ती त्या फिल्मला आधी नाही म्हणाली होती एप्रिल मेला, कारण तिचं रिझन असं होतं की तिला आपल्या फिल्मचे डेट्स आणि तिच्या कॉलेजचे इंटर कॉलेजच्या नाटकांचे डेट्स क्लॅश होत होते. तिची खूप इच्छा होती मला फिल्म करायची, पण मला पहिला प्रेफरन्स नाटकाला द्यायचं आहे कारण की मी त्यांना शब्द दिलाय. मी तिच्यासाठी मग फिल्म शफल केली, मग ती फिल्मला सेट झाली. पण या सगळ्या घडामोडीमध्ये मी साजेरी जर नाही म्हणेल तर माझ्याकडे दुसरा ऑप्शन काय, म्हणून जिने श्रद्धाचा रोल प्ले केलाय, कृष्णाच्या बहिणीचा रोल प्ले केलाय, त्या मुलीला मग मी साजेरीच्या रोलसाठी विचार करायला लागलो. आणि जसा तिचा विचार करायला लागलो त्यावेळेस साजेरी हो म्हणाली. मग पुन्हा आणि बरं मी 2 साईडला 2 वेगळे शब्द दिलेत. मी साजेरीला पण शब्द दिलाय, मी श्रद्धाला पण शब्द दिलाय,
पण मी संदेश दादाला पण शब्द दिला आहे. पण गंमत अशी आहे की साजिरी हो म्हणाली. बरं ह्या मुलीला मी बरं संदेश दादा एक वयात आहे ज्याला समजू शकतं की अरे माझं रोल का नाही मी सिलेक्ट झालो किंवा काय. मी त्याशी बोललो सुद्धा. श्रद्धा ही नुकतीच उभरती ॲक्टर आहे. तर मला असं आलं की आपण आत्ता हिला डिसअपॉइंट केलं तर रॉंग होऊन जाईल. म्हणून मग मी तिचा कॉल घेतला त्याच्या बहिणीसाठी. तिचं थोडासा फेअर लुक आहे, बरोबर आहे. कृष्णा तेवढा फेअर नाही आहे. सो कधी कधी म्हणतो की आपण मुलगा आईवर गेला आहे, मुलगी वडिलांवर गेला, असं होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून मग मी इथे विचार केला सौमित्र पोटेचा. सो सौमित्र पोटे, श्रद्धा म्हणजे सई ब्रह्मे, कृष्णा म्हणजे आर्यन मेंगजी आणि शुभांगी भुजबळ ही त्यांची आई झाली होती. आई कोल्हापुरी दाखवली. सो आईचा कलर मुलांनी घेतला आहे, वडिलांचा कलर मुलीने घेतला, असं एक माझी फ्रेम तयार झाली. आणि ही फ्रेम झाली आणि मला कास्टिंग दिसायला लागलं. म्हणजे तुम्हाला मी ह्याचं सांगतो, सौमित्रची 2 वेगळ्या साईड्स आहेत. आईची साईड वेगळी आहे, बाबांची साईड वेगळी आहे. तर त्याच्यामध्ये थोडासा तो वैश्य समाजाचा, वैश्य माणी समाजाचा एक थोडासा लुक आहे. म्हणून मग मी तिकडे झुकलो जास्त. आणि जेव्हा ती फॅमिली बसली माझी ना, त्यावेळेस मला असं आलं की अरे संदेश दादा नाही जात आहे. अच्छा, असं झालं. आणि मग मी बाकायदा त्याशी बोललो. रादर त्याचाच फोन आला होता. मी गडबडीत माझा कॉल राहून गेला तर त्याचाच फोन आला आणि मग आम्ही डिस्कशन करून आम्ही ते सॉर्ट पण केलं. त्यामुळे मल्टिपल रिझन असू शकतात तुमचं रोल न फिक्स होण्याचे. हे मी माझ्या सिनेमाचं उदाहरण दिलं. बऱ्याचशा वेळेला असंही होतं की मी कास्टिंग करत असलेल्या सिनेमामध्ये पण गोष्टी बदलतात. म्हणजे रावसाहेबचं उदाहरण देतो. रावसाहेब हा सिनेमा निखिल महाजन यांनी डिरेक्ट केला आहे. काही महिन्यात तो रिलीज पण होईल. अप्रतिम सिनेमा झाला आहे. तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईलच प्रत्येकाला. तर त्याची स्क्रिप्ट वेगळी होती, त्याची स्क्रिप्टची स्ट्रेंथ वेगळी होती. पण काळांतराने फिल्म काही कारणास्तव पुश झाली, स्क्रिप्ट बदलत गेली. सो पहिले जे लोक कास्ट झाले होते ते कॅरेक्टर बदलले, काही कॅरेक्टर निघून गेले, त्यामुळे कॅरेक्टरचा पूर्ण लहेजाच बदलला. सो त्यामुळे कधी कधी रोल जाण्याचे चान्सेस असतात. ज्या ठिकाणी हे चालतं की अरे ह्याच्या ओळखीने घे, त्याच्या ओळखीने घे, मी तिथं कामच करत नाही. मला इच्छाच नाही आहे. कारण काय आहे की मी ॲज अ कास्टिंग डायरेक्टर, तुम्ही जर मला अपॉइंट केलंय तर माझा एक पॅटर्न आहे बघण्याचा. मग तो मी माझ्या डिरेक्टरशी बोलून, कारण माझा कॅप्टन ऑफ द शिप कोण आहे, डिरेक्टर आहे, तर त्याच्याशी बोलून मी फिक्स केलाय. बरं असे खूप आलेली आहेत इश्यूज की नाईलाजच तो अच्छा चला करूया असं होतं. पण मग त्याच्या हिशोबाने मग मला परत कास्टिंग बदलायला लागतं. त्यामुळे माझं पर्सनल मत आहे की त्या फिल्मची, त्या स्क्रिप्टची जी स्ट्रेंथ आहे, त्याची जी मजा आहे, जर तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर तुम्ही जेन्युअनली त्या रोलला जाणाऱ्या माणसाचा विचार करा, ना की तुम्ही तुमच्या मित्राचा. किंवा बरं तुमचा मित्र त्या कॅरेक्टरमध्ये जाऊन काम करत असेल, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण असं नको व्हायला की मित्र आहे म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी त्या कॅरेक्टरचा अभ्यास केला पाहिजे. तुम्ही मगाशी सुरुवात करताना, आता हा विषय निघाला आहे म्हणूनच सांगतो की प्रत्येक ॲक्टर तुमच्याकडे आलेत आणि त्यांचं म्हणणं की आम्ही इतकी कामं करून सुद्धा पण आम्हाला ऑडिशन द्यायला लागतं. हा मलाही आला अनुभव. आणि माझं बऱ्याचशा वेळेला मी पण डिसअपॉइंट झालोय. कारण की जर तुम्ही बरीचशी कामं केली आहेत असं तुमचंच म्हणणं आहे, तर तुमचा अभ्यास इतका जोरात किंवा एवढा जास्त पाहिजे की तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की ऑडिशन हे तुमच्या कॅपॅसिटी बघण्याचं नाहीच आहे, तुमची ॲक्टिंग कॅपॅसिटी बघण्यासाठी नाहीच आहे. ऑडिशन आमच्यासाठी आहे की आमच्या पात्रामध्ये तुम्ही कसे दिसताय. अच्छा, करेक्ट की नाही. म्हणजे मी व्हेंटिलेटरचं उदाहरण देतो. मल्टिपल कॅरेक्टर्स होते, 116 ॲक्टर्स होते. 116 ॲक्टरसाठी जितेंद्र जोशींची एक फॅमिली आहे, एक निलेश देवेकरची एक फॅमिली आहे, राहुल पेठेची एक फॅमिली आहे, आशुतोष गोवारीकर सरांची एक फॅमिली आहे. तर त्या फॅमिलीमध्ये आळेकर सर हे आशुतोष गोवारीकरांचे वडील दिसायला मला आता फ्रेम झाली. पण ते त्या पॅलेटमध्ये काम कसं करतायत, आळेकर सर ते इथं लेजंड डिरेक्टर ॲक्टर, पण ते मला त्या पात्रामध्ये कसे दिसत आहेत, त्यातले काय आपल्याला गोष्टी स्क्रिप्टमध्ये आणता येतील, ह्याच्यासाठी ऑडिशन असतं. बरं ऑडिशन हे एक कारण असं नाही की नुसतं तुम्ही त्या पात्रामध्ये कसे दिसता. माझ्या DOP सोबत, माझ्या कॉस्ट्युम टीमसोबत जेव्हा मी बसून एखादं ऑडिशन बघतो, ते बघत असताना त्याची कुठली प्रोफाईल बेटर आहे, राईट प्रोफाईल बेटर आहे, लेफ्ट प्रोफाईल बेटर आहे, माझ्या DOPला शूट करताना तो विचार पण तिकडनं सुरू होतो. त्याला मल्टिपल रिझन्स आहेत तुमचे ऑडिशन्स का असायला पाहिजेत. कोणाची ॲक्टिंगवरती कधीच डाऊट नव्हता. प्रत्येकजण उत्तम ॲक्टर असतोच. माझं तेही म्हणणं आहे की प्रत्येक घरामध्ये एक कलाकार आहे. मग आपले आई वडील, आपली जर लग्न झालं असेल तर आपली बायको, आपण स्वतः, आपली मुलं, आपले आजी आजोबा, हे सगळे ॲक्टरच आहेत ना. अदरवाईज ॲक्टर नसते तर इमॅजिन करा ना की जेव्हा काही कारणास्तव मुलाला जेव्हा बाहेर जायचं असतं, तो प्रत्येक गोष्ट अशी आणतो आणि तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही बरं ठीक आहे बाबा जा, आणि
तो निघून जातो. हां. हे बिना ऍक्टिंगचं होऊच शकत नाही. हां एखाद्या बाईला म्हणजे सॉरी चुकीचं बोलून गेलो, बाईला म्हणजे एखाद्या स्त्रीला हां जेव्हा बिशीला जायचंय पण घरात आपल्या पाहुणे आलेत, हां पण त्या बिशीसाठी आपण कन्व्हिन्स करून जातो ना, हां किंवा आपण बिशीला नाही येऊ शकत, आपण कन्व्हिन्स करून आपल्या मैत्रिणींना सांगतो ना. हो हो रात्री मित्रांसोबत बसायला जाणाऱ्या त्या वडिलांनी, नवऱ्यानी किंवा मुलांनी, आईच्या, आपण कन्व्हिन्स करतो ना की माझं का कारण आहे तिकडे जाण्याचं. तर त्याला ॲक्टिंगच म्हणतो ना आपण. कलाकार हा प्रत्येकामध्ये असतो, पण तो कलाकार त्या पात्रामध्ये कसा दिसतोय, त्या पात्रामध्ये कसा अगदी स्वतःला म्हणजे सोडू शकतो, नाव वाहू शकतो, हे बघण्यासाठी ऑडिशन आहेत. हे एक छोटं उदाहरण आहे, पण असे मल्टिपल रिझन्स आहेत की म्हणजे आळेकर सर आणि ह्यांचे कॉस्ट्युम आपण लुक टेस्ट करतो फिल्म झाल्यावरती. ते लुक टेस्ट म्हणजे आता असं आहे का की मग म्हणजे जेव्हा आपण ॲक्टर म्हणतो की अरे आम्ही इतके रोल केलेत, तर इतके रोल केलेत तर आम्हाला ॲक्टिंगची गरज म्हणजे तुम्हाला ॲक्टिंग बघण्याची गरज का, असं होण्याचे चान्सेस जास्त असतात. बोलण्याचा सूर असं असतो ना. मग तुम्ही इतके रोल केलेत तर कॉस्ट्युम्स पण बघितलेले आहेत की, मग तुमची लुक टेस्टला कशाला जाता? तेव्हा तुम्हाला लुक टेस्टला जायचं असतं का, तर तुम्ही त्या पात्रामध्ये त्या कपड्यांमध्ये तुम्ही स्वतःला कसे बघताय हे ते पात्रासाठी काम चालू असतं ना. करेक्ट आहे. विषय त्या पात्राचा चाललाय, तुमच्या ॲक्टिंग कॅपॅसिटीचा चाललेलंच नाही आहे. पण बऱ्याचदा असं होतं की आवडती राणी नावडती राणी असा एक प्रकार होतो, आणि मग समजा ती नायिका निवडली जाते, मग आपलं सॉरी परत एकदा विचारा. बऱ्याचदा असा प्रश्न असतो, म्हणजे आता हे चर्चेतल्या गोष्टी आहेत, गॉसिपचा प्रश्न आहे की एखाद्या चित्रपटासाठी तो कलाकार, विशेषतः एखादी अभिनेत्री दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी पहिली ठरवलेली असते, आणि मग त्याभोवतीच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी घडतात. मग अशा वेळेला ते समतोल कसा साधला जातो? दोन गोष्टी असतात सर, की एकतर बऱ्याचशा वेळेला तुम्ही मागाशी म्हणाल्याप्रमाणे कोणीतरी आपली कोण जवळची मैत्रीण असते किंवा मित्र असतो, मग तो हिरो असतो किंवा हिरोईन असते, असे बरेच लोक काम करतात. कारण की कधी कधी शब्द दिलेले असतात, कधी कधी पात्र लिहित असताना आपण त्याचा विचार केलेला असतो. म्हणजे ह्याचं एक छोटंसं उदाहरण देतो आणि मग परत ह्या विषयावरती येतो. हे मी ॲक्च्युली बऱ्याच वेळेला उदाहरण दिलं, पण एक आज तुमच्या इथे उत्तर देतो. राजेश मापुसकर सर जेव्हा व्हेंटिलेटर लिहित होते, ते लिहित असताना त्यांनी 2 कॅरेक्टर स्पेसिफिक लिहिलेले होते. सॉरी व्हेंटिलेटर नाही, व्हेंटिलेटर. मनमीत पेमचं कॅरेक्टर, कारण की फरारीला आम्ही त्यासोबत काम केलं होतं, त्याचं म्हणणं होतं की मला मनमीतच पाहिजे, हे फिक्स झालं होतं. दुसरं कॅरेक्टर होतं भाऊ कदम, ज्याच्यासोबत आम्ही फरारीला काम केलं होतं. तिथे त्यांनी एक मुस्लिम कॅरेक्टर प्ले केलं होतं, शमशू गॅराजवाला. इथे स्ट्रगलिंग ॲक्टर बेसिकली, ज्याचं आत्मा नाव आहे, जे ते गजूकाका जे व्हेंटिलेटरवरती आहेत त्याच्या शेजारी राहणारे ते व्यक्ती आहे. आणि जेव्हा जेव्हा ऑडिशनला जायचे, जेव्हा जेव्हा त्यांना बोलवायचे, तेव्हा ते पहिले गजूकाकांना दाखवायचे. त्यांचं म्हणणं असायचं की गजूकाका माझ्या ऑडियन्स आहेत. हो येस, बरोबर ना? आठवत. चांगलं. तर हे दोन्ही लिहित असताना स्पेसिफिकली मला त्यांनी सांगितलेलं आहे 2 पात्रांचा विचार करू नकोस, मला इथे मनमीत पाहिजे, इथे मला भाऊ पाहिजे. मनमीत ठीक आहे, मी समजू शकलो की मनमीत ह्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे, की एक मुलगा आहे ज्याच्या अल्लड आहे, त्याच्या पोटात ते कॉईन अडकतो आणि त्याच्यावरनं गोंधळ उडतो. आणि मनमीतची फरारीच्या वेळेला एक कॅपॅसिटी पाहिली होती, पण येस ह्याचा अर्थ असा नाही की त्याचं ऑडिशन नाही झालं. त्याचं व्हेंटिलेटरला वेगळं ऑडिशन झालं. पण ते व्हेंटिलेटरच्या ऑडिशनला आल्यावरती कळलं अरे हा तर उंच झालाय, पहिला मनमीत आता वेगळा झालाय. मग कॅरेक्टर बदललं गेलं, मग लिखाणात बदललं गेलं, त्यामुळे ते फिक्स झालं. भाऊ कदमचं असं झालं की भाऊ कदम पण अगेन अ लेजंड ॲक्टर, नो डाऊट अबाउट इट. भाऊनी खूप पात्र जगवली आहेत. पण मग राजेश सरांना मी त्यावेळेस एक प्रश्न विचारला की आत्मा कॅरेक्टर लिहिलं आहे आपण, स्ट्रगलिंग ॲक्टर. भाऊ त्यावेळेस करत होता तो झीचा शो, रिॲलिटी शो, चला हवा येऊ द्या. मग मी राजेश सरांना प्रश्न विचारला की आत्ता ना ऑडियन्स खूप हुशार झाला आहे, त्यांचं त्यांची स्वतःची एक इंडस्ट्री चालू असते, आणि ती चालू असताना त्यांनी असा जर विचार केला तर की आत्ता भाऊ चला हवा युद्ध करतायत, तर स्ट्रगलिंग ॲक्टर कसे दाखवले असं होण्याचे चान्सेस जास्त आहेत. करेक्ट. आणि राजेश सरांनी पकडलं. मग त्याला मला विचारलं मग तुला काय वाटतंय, तर मी त्यांना असं बोललो की मला असं वाटतं की आपण असे ॲक्टरचा विचार करूया जे बरेच वर्षात दिसले नाही आहेत, दिसले असतील छोट्या छोट्या रोलमध्ये, पण अशा सिनेमामध्ये दिसलेले नाही आहेत. मग ते म्हणाले तुझ्या डोक्यात कोण आहे, म्हटलं मला असं वाटतं दीपक शिर्के सर, त्यांनी पण आमच्यासोबत फरारीला काम केलं आहे. मग त्यांना क्लिक झाला, अरे खूप इंटरेस्टिंग नाव आहे, आपण विचार करूया. आणि तुम्ही बघितलं
किती सुंदर काम केलं त्यांनी. त्यामुळे त्याचं रिझन असू शकतं की लिखाणात तुम्ही आणताय आणि लिखाणात जर आणल्यानंतर जे मगाशी म्हणालो की तुम्ही त्या पात्रामध्ये मग त्या तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला ॲज अन ॲक्टर जर घ्यायचा विचार केला लिखाणातून, मग त्याला त्या पात्रामध्ये कसा आणता येईल आणि त्या ॲक्टरनी किंवा ॲक्ट्रेसनी तो विचार करायला पाहिजे की मी त्या पात्रामध्ये कशी दिसू शकते. बऱ्याच वेळेला अगेन ऑडियन्स हुशार झाला आहे की तुम्ही मल्टिपल रोल केला आहेत, अच्छा ह्या फिल्मला तिने असा रोल केलेला तर ह्या फिल्मला मी कसं करते बघते, मग तुम्हाला ते ॲक्टर म्हणून बघायला लागतात ना की ते पात्र म्हणून. माझं म्हणणं आहे की ऑडियन्सनी पात्र म्हणून बघण्यासाठी ना तुम्ही तेवढी त्याच्यावरती अभ्यास करायला पाहिजे. तुला असा एक प्रश्न करतो की बघ, आता तू बोलता बोलता म्हणाला की प्रत्येक माणसामध्ये कलाकार असतो, म्हणजे ते कुटुंबाचं तू उदाहरण दिलं, पण तुला आपल्या क्षेत्राबाहेरची अशी कोणी माणसं तू शोधली की ज्यांना ह्या क्षेत्रात आणलंस? सर मी मॅक्सिमम केलेत. मी फरारीतला लहान मुलगा, फरारी की सवारीमधला जो लहान मुलगा आहे, ऋत्विक साहोर, पंजाबी फॅमिलीतला मुलगा आहे, आणि त्या मुलाचा काही ॲक्टिंगशी काही संबंध नव्हता, काहीच संबंध नव्हता. म्हणजे त्याला कधी आयुष्यात ॲक्टर बनायचं नव्हतं. कोइन्सिडन्सली आत्ता तो खूप सुंदर काम करतोय. मी त्याला मॅकडॉनल्डमध्ये पाहिलं होतं, मूवी टाईम हब जे आहे ना हायवेला तिथे, आणि मी तिथे बसून काम करत होतो आणि मी बिंबिसारला राहायचो माझ्या बहिणीच्या इथे. आणि बरं, या माध्यमातून मला त्या बहिणीला पण थँक्यू म्हणायचं. आता कोइन्सिडेंटली तो विषय निघाला की आज तिने जर तिथे मला सपोर्ट केला नसता, माझी मावस बहीण होती, किंवा भाऊजींनी मला सपोर्ट केला नसता, तर मला असं वाटत नाही की मी आज इथपर्यंत पोहोचलो असतो. तर बरं, बहिणीची इथे घरात बसून काम करणं त्यापेक्षा मला असं वाटलं त्यांची एक स्वतःची स्पेस आहे, म्हणून मी त्या मॅगडीमध्ये बसून काम करायचो. आणि तिथे बघत असताना, तिथे काम करत असताना राजस्थानांनी जे कॅरेक्टर लिहिलं होतं ना, की एक मुलगा ज्याची आई नाही आहे, म्हणजे पारसी फॅमिलीतला आहे, दिसायला पारसी दिसायला हवा, बाबासोबत वाढला आहे, आई खूप काही 2-3 वर्षापूर्वीच गेले, त्याच्या लहानपणी गेले, आजोबा असतात, तो घरामध्ये 3 मेल आहेत, आजोबा, मुलगा आणि त्यांचा नातू. तर त्याला बऱ्याच वेळेला असं होतं ना की सेपरेट झालेले जे काही फॅमिलीज असतात त्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये एक वेगळी मॅच्युरिटी असते. एखाद्याची आई किंवा वडील जेव्हा लवकर जातात त्याची एक मॅच्युरिटी वेगळी असते तसं नाही, बऱ्याच वेळेला असते. तर असे कॅरेक्टर लिहिलं गेलं होतं आणि त्याला त्या मॅच्युरिटी असल्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीचा एक सेन्स असावा की आपली गोष्ट आपण करावी, आपलं काम आपण करावं, किंवा एखादी वस्तू आपण घेतली असेल तर त्या मुलाला पाहिलं, एक तर त्याच्यात मला पारसी लुक दिसलं, दुसरं तो जे काही करत होता, स्वतः जाऊन ऑर्डर देत होता, तेव्हा किती 7-8 वर्षाचा होता, तो स्वतः जाऊन ऑर्डर देत होता, तो स्वतः पैसे देत होता. सो ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या, म्हटलं अरे ह्याच्यात एक मॅच्युरिटी या मुलामध्ये. आणि मग त्या मुलाला मी ते विचारलं होतं आणि मग त्याला मी, आता ती स्टोरी खूप मोठी आहे त्याच्यात मी जात नाही कारण की ऑलरेडी भरपूर वेळा ती गोष्ट बोललोय. तर त्या मुलाला आम्ही मग वर्कशॉप घेतले, त्याला कडनं काम करून घेतलं, मग त्याला क्रिकेट शिकवलं आणि देन तो ॲज अन ॲक्टर आला. असे मल्टिपल उदाहरणं आहेत. त्याच्यात त्याची जी आई आहे ती पण मला पारसी लुक आहे ना फिल्मचं, रुस्तम, देबू अशी जी कॅरेक्टरची नावं आहेत ना, तर आम्ही पारसी काही एरियामध्ये आम्ही लोकेशन शोधत असताना मला ती मुलगी दिसली होती, त्याची जी आई आहे ती, तर मी तिला कास्ट केलं होतं. अशी खूप सारी लोक आहेत की ज्यांना मी कास्ट केलं आहे, की जे म्हणजे आपल्या ज्याच्यामध्ये कॅरेक्टर दिसतं. एक अजून एक असं एक गोष्ट घडते की काही कलाकार, म्हणजे जसं वय वाढतं हळूहळू त्यांची मागणी कमी होते. मागणी कसली? काम मिळण्याची. ओके. म्हणजे असे कलाकार काही आहेत की ते नंतर म्हणतात अरे मला कोणी विचारतच नाही आहे, मला संधीच मिळत नाही आहे, की अरे मी एवढी वर्ष काम केलं पण माझ्याकडे चित्रपटसृष्टीचं लक्षच जात नाही आहे. तर अशा कलाकारांच्या बाबतीत कसं काय करता येईल? सर मगाशी जे आपण बोललो ना की तुम्ही दिसणं पाहिजे, तुम्ही भेटलं पाहिजे लोकांना. ऑडिशन ही सेकंडरी गोष्ट झाली. पण त्याच्यामध्ये असं असतं, म्हणजे सॉरी की एक जनरेशन गॅप असतो. पूर्वी कलाकारांनी जी कामं केली असतात ती कामाची पठडी वेगळी होती. बरोबर. आता गेल्या 15-20 वर्षामध्ये संपूर्ण बदल झाला, सगळ्याच क्षेत्रामध्ये बदल झाले. पण त्या बदलाशी ते जुळून घेत नाही असं एक दिसतंय. आता ते प्रत्येक माणसावरती डिपेंड करतं. सर मी एक लेजेंडरी ॲक्टर होऊन गेले आणि मी त्यांचा खूप मोठा फॅन होतो. काही महिन्यांपूर्वीच त्यांचं निधन झालं. अच्युत पोद्दार सर, अच्युतजी. ती व्यक्ती तुम्ही, आय डोंट नो तुम्ही भेटलाय ना भेटलाय, पण जर भेटला असेल तर त्या ॲज अ ॲक्टर भेटला असाल, तुम्ही पत्रकार भेटला असाल, पण मी त्यांना कास्टिंग डिरेक्टर म्हणून पण भेटलोय, मी त्यांना असिस्टंट डिरेक्टर म्हणून पण भेटलोय आणि मी त्यांना एक डिरेक्टर म्हणून पण भेटलोय.
तर त्या व्यक्तीची अजूनही कपॅसिटी होती लोकांना फोन करण्याची, माझ्यासाठी काही आहे का, आणि एवढंच, तू बरायस, काही असेल करत असेल मला कळव, बरं तू जर करणार असेल माझा बाकायदा ऑडिशन घे, हवं तर मी आवरून येतो. ह्या गोष्टी त्यांच्यात होत्या. हे मी अच्युतजींचं उदाहरण देतोय. अच्युतजीन एवढं तर आत्ता जे काही काम करतायत आहेत की लोक, मला असं वाटतं ऑब्व्हियसली लोकांनी आता प्रत्येकाने प्रत्येकाशी संबंध ठेवणं हे गरजेचं आहे, माझं पर्सनल मत आहे. म्हणजे मी ॲज अ कास्टिंग डिरेक्टर बोलतो, ॲक्टर आता बाजूला ठेवूया. मला ॲज अ कास्टिंग डिरेक्टर माझ्यापर्यंत सिनेमा येणार नाही ना, मला पण जाऊन लोकांना भेटायला लागणार आहे. मी केलेलं काम लोक बघतात ते मला कॉल करणारच आहेत, पण जेव्हा आपल्याकडे काम नाही आहे तेव्हा आपण भेटायला पाहिजे ना लोकांना. ह्याचा अर्थ असा नाही की पार्ट्यांमध्ये जा, तुम्ही बघायचं त्या माणसाला फोन करून जा ना, आहे ना वेळ तुझ्याकडे, मी येऊ का भेटायला. मग तुम्ही डिरेक्टरला भेटा, तुम्ही प्रोड्युसरला भेटा, तुम्ही प्रोडक्शन हाऊसेसला भेटा. मी म्हणतो एखाद्या कास्टिंग डिरेक्टरला भेटा. मी माझं उदाहरण देतोय की मी माझ्या कास्टिंग डिरेक्टर मित्राला भेटतो, अरे बाबा तू जर नसशील एखादी फिल्म करत तर माझ्याकडे रेकमेंड कर. होतं ना असं बऱ्याचशा वेळेला. तर मी म्हणतो की तो वयाचा भाग सोडून तुम्हाला जर ह्या क्षेत्रात पुन्हा काम करायचं आहे, तुम्ही इतके वर्ष काम करत असाल, तर मला असं वाटतं भेटायला पाहिजे, बोलायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम जो मला असं वाटतं की आपल्याच लाईन पुरता नाही आहे, मल्टिपल लाईन्समधल्या गोष्टींचा असेल किंवा घरातला असेल, प्रत्येकाने मोकळं व्हा. तुम्ही जोपर्यंत मोकळं होत नाही, तुम्ही लोकांपर्यंत पोचत नाही, तुमच्या लोकांपर्यंत गोष्टी मिळत नाहीत, पोचत नाहीत, तोपर्यंत लोकांना कळणार नाही की ह्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम काय आहे. तो काय करायचंय की हा अजून काय करू शकतो. मी ओव्हरऑल सांगतोय, मी फक्त ऍक्टरबद्दल नाही बोलत. मी माझं म्हणणं आहे की आई, माझे बाबा, तुम्ही जोपर्यंत माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मला कळणार काय आहे की नक्की तुमच्या डोक्यात चाललंय काय. मग सेम गोष्ट ॲज अन ॲक्टर तुम्हालाही, म्हणजे काही सिनियर ॲक्टर्स आहेत, जे येणारे ॲक्टर्स आहेत, जे सिनियर होणार आहेत, मी उद्या सिनियर होणार आहे, तर मलाही लोकांना भेटलं पाहिजे, लोकांशी जाऊन गप्पा मारल्या पाहिजे. नवीन जे जग चाललंय त्या पद्धतीत कसं काम केलं जातं, कशा पद्धतीत केलं जातं, अच्छा ऑडिशन म्हणजे तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे नवीन पिढीचा. तर ह्या सगळ्या, बरं माझा नवीन पिढीचा पॉईंट ऑफ व्ह्यूच नाही आहे, हा चालत आलेलाच आम्ही कॅरी फॉरवर्ड करतोय. फक्त तो आता तो ऑर्गनाईज होत चाललाय. आणि ऑर्गनाईज होत चाललाय म्हणजे मला असं वाटतं की तो ऑर्गनाईज हिंदीमध्ये होताच, सॉरी मी जरा उठलो, हिंदीमध्ये होताच, पण तो हल्लीकडे थोडासा मराठीत जास्त यायला लागलाय. आणि मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमा किंवा कुठलंही काम करा, आपण लग्न जेव्हा घरी ठरवतो, प्रत्येक गोष्ट त्या पॅटर्नमध्येच होते ना, की मुलाला मुलगी बघायला आली, मुलगी पोहे घेऊन आली किंवा शिरा घेऊन आली, चहा घेऊन आली, मग ते मुलगा मुलगी पहिली फॅमिली बोलली, मग मुलगा मुलगी बोलले, मग त्यांना वेळ दिलात, मग त्यांचं पटलं तर ते लोक बाहेर भेटायला लागले. हे प्रत्येक स्टेप जाते ना, मग ती स्टेप तुम्ही तुमच्या प्रत्येक कामामध्ये आणली पाहिजे, असं माझं पर्सनल मत आहे. म्हणजे एक उदाहरण देतो, चला ह्या माध्यमातून मला खूप कळतं, हा अजिबात माझा मुद्दा नाही, मी जो एक्सपिरियन्स केला मी त्याबद्दल बोलतोय. आपल्याकडे एखाद्या सिनेमाचं बजेट निघतं, मग एक स्क्रिप्ट येते, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर किंवा प्रोड्युसर त्याचा बजेट बनवतो आणि ते बजेट तो तुम्हाला प्लेस करतो. माझं थोडं उलटं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे, तुमची जी टीम असेल, मला आज निखिल कोवळ्या प्रोडक्शन डिझायनर म्हणून पाहिजेत, सचिन लोलेकर मला कॉस्ट्युम डिझायनर म्हणून पाहिजेत, निनाद खानोलकर मला माझा एडिटर पाहिजे, VFX साठी मला अनुज देशपांडे माझा हवा आहे, डिरेक्शन टीम मला माझी ही लोक 5 हवेत ते हवेत. ह्या सगळ्यांना तुम्ही तुमची स्क्रिप्ट पाठवा, त्यांना त्यांची ती स्क्रिप्ट वाचू द्या, जेणेकरून त्याच्याकडनं तुम्हाला फीडबॅक पण मिळेल, सोबत त्या माणसाला तो सिनेमा करायचा की नाही हेही कळेल. मग तो म्हणेल, तुम्हाला एक बजेट देईल, त्या बजेटनुसार, म्हणजे प्रोडक्शन डिझायनरचं एक बजेट आलं, कॉस्ट्युम डिपार्टमेंटचं एक बजेट आलं, एडिटरचं एक बजेट आलं, डिरेक्शन टीमचं एक बजेट आलं. हे बजेट तुम्ही तुमच्या प्रोडक्शन टीम प्रोड्युसरसोबत किंवा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरसोबत घेऊन बसा. त्याच्यामध्ये तुमच्या बजेटचा, आता समजा 20 रुपये माझं बजेट आहे आणि हे बजेट जातं माझं 35 रुपयापर्यंत. अरे पण हे तुम्ही 35 वरनं 20 वर तर नाही आणू शकत नाही. तर तुम्हाला ह्या सिनेमाची स्ट्रेंथ कळत असेल तर 20 वरनं तुम्ही 25 वर जा आणि त्या 35 वाल्यांना सांगा तुम्ही 25 वर कशी येऊ शकता, आणि मग एक कोलॅबरेट होऊन तुम्ही एक सिनेमा बनवा. असं कुठलाही सिनेमा बनू शकत नाही की त्याचं एक बजेट तुम्ही ठरवलं आणि त्या बजेटनुसार काम केलं. मी ही सिस्टमबद्दल बोलतोय. तुम्ही जर सिस्टम क्रिएट केलीत, ती सिस्टम केली की मग ते ऑटोमॅटिकली तुमचं जे काम आहे तुम्हाला 100% काय होतं, मग पूर्ण फिल्म सिनेमा पण हॅपी व्हायला लागतो, पॉझिटिव्ह व्हायला लागतो. म्हणजे प्रोडक्शन डिझायनर मी बजेट दिलं ना, मला त्या फिल्मवरती 100% काम करायचं आहे. कॉस्ट्युम डिपार्टमेंटला मी हे बजेट दिलं होतं ना, असं नाही झालं ना की तुम्हाला एक सर्टन बजेट आणून तुमच्या डोक्यावर ठेवलं आणि सांगितलं की आता काम करा, असं नाही. मग तिथे निगेटिव्हिटी वाढायला लागते. मी थोडंसं उलटं करायचं म्हणतोय. मी म्हणतो की तुम्ही त्यांच्याकडनंच बजेट घ्या, त्याच्यात कसं बसू शकतो, जर आपल्या बजेटमध्ये त्यांना काम करायचं असेल तर त्यांना कन्व्हिन्स करा, आपण त्याच्यातनं मार्ग काढा की अजून काय करू शकतो. एप्रिल मेचं उदाहरण देतो. एक सर्टन अमाऊंट निघाली होती प्रोडक्शन डिझाईनची, निखिल कोवळे आर्ट डिरेक्टर आहेत,
मी उदाहरण देतोच, अमाऊंटचं उदाहरण देतो. त्याचं कारण ना लोकांना कळू दे की एप्रिल मे सारख्या सिनेमाला पण प्रोडक्शन डिझाईनचं बजेट निघालं होतं 59 लाख. अच्छा. 59 lakhs. जेव्हा कळलं फिल्मचं बजेटच तेवढं नाही आहे, तेव्हा मग मी निखिलसोबत बसलो आणि मग आम्ही पॅटर्न उलटा केला. मग आम्ही जी रिअल लोकेशन शोधले तिथे आम्ही ठरवलं होतं की यार इथे आपण टेबल करूया. मग निखिल म्हणाल नको, आपण एक काम करूया, गावातल्या गावात टेबल घेऊन आपण त्यांना परत देऊ शकतो ना. त्यातलं टेबल कुठलं असू शकतं. मग त्याच्या मागे कलर नाहीये, समजा वरती ब्लू कलर आहे पण खालती पापडी निघालेली आहे. तर निखिल मला म्हणाला की रोहन, हे तू इमॅजिन कर, माझं घर असंच आहे, तू कलर करायला जाऊ नकोस. तर त्याला एक ऑथेंटिकपणा येतो, कळतंय. आर्ट डिरेक्शन करणं किंवा प्रोडक्शन डिझाईन करणं त्याला स्मार्टनेस आहे. त्याला तुम्ही कसं त्याच्यामध्ये कसं आणताय, कसं वावरताय त्यावरती डिपेंड करतं. आता एक सेटअप आहे ज्याच्यामध्ये खर्च होणारच होता. माझी इच्छा होती की जिथे सिनेमामध्ये त्या मुलगी ज्या घरी येते त्यांचं एक नारळाचं दुकान आहे, नारळी पाकाचा बिझनेस चालतो, तर त्यांचं जुना गोठ्यामध्ये त्यांनी तो सेटअप केलाय, त्यांनी केलाय. मग त्याला न हलवता, त्या सेटअपला न हलवता, म्हणजे काय होतं, जुना आपण काय बघतो पहिले की जुना आपण पहिले गोठा बघतो. मी हे स्क्रिप्टमध्ये आणलं होतं. मग तसा गोठा मिळाला तर त्या गोठ्यामध्ये पण ऑलरेडी खूप काही गोष्टी रचल्यात, मग ते काढा, मग त्याच्यात नवीन गोष्टी सेटअप करा. माझं म्हणणं उलटं होतं, जेव्हा निखिलसोबत बसलो त्यांनी जे बजेट काढलं होतं, हे जर नीट करायचं झालं तर एवढं बजेट आहे. मग त्याच्यात काय स्मार्ट प्लॅन करून त्याला अजून एस्थेटिकली छान आणून आम्ही करण्याचा प्रयत्न केला. मग ते बजेट 59 वरनं एक सर्टन अमाऊंटवरती लॉक झालं. आणि मग बजेट जवळ, मग निखिलची टीम पण हॅपी झाली ना. तो पण त्याचा 100%, त्यालाही कळतं अरे डिरेक्टर ऐकतोय माझं, डिरेक्टरचं पण मी ऐकायला पाहिजे की असं चल ठीक आहे असं करून बघूया. मग आम्ही ते स्क्रिप्टमध्ये पण आणलं होतं. माझं म्हणणं की ह्या सगळ्या गोष्टी स्क्रिप्टमध्ये आणणं, ह्याची गंमत घेणं, ह्याच्याने एक सिनेमा बनतो मला वाटतं. आणि ते हॅपी एक वातावरण असेल तर एक सिनेमाची एनर्जी वेगळी लागते. सिनेमा कसा बनतो तो एक वेगळा मुद्दा आहे, एक वेगळा विषय, वेगळा विषय. पण उदाहरण काय दिलं की ही सिस्टम असली पाहिजे. ती जर सिस्टम असेल ना सर, तर मला असं वाटतं की खूप मजा येईल काम करायची. पण तुझं आता आपण बघितलं आतापर्यंत एक छोटंसं करिअर तसं म्हणजे चालले ते व्यवस्थित, तू अशी व्हरायटी ठेवलेली दिसते. जो व्हेंटिलेटर करतो तोच ठाकरे सिनेमा करतो. हे कसं काय, म्हणजे एक हा चित्रपट पुन्हा तो एप्रिल मे 99 दिग्दर्शित करतो. सर आवड, दुसरं काय सांगू शकतो. हो, पण प्रत्येक ठिकाणी आता ठाकरे सिनेमा करणं अभिजित पानसेचा किंवा आपले संजय राऊतांचं हे, तर हे कसं काय होतं. तुमचा विश्वास, तुम्हाला मिळालेला विश्वास मी असं म्हणेन. कारण काय होतं, एक साईडला व्हेंटिलेटर आहे, एक साईडला ठाकरे आहे. व्हेंटिलेटरला राजेश मापुसकरांनी एक विश्वास ठेवला तर रोहन करतोय, करणारच बेस्ट. नातं पण आलं ना. नाही, नातं आम्ही कधीच आणलेलं नाही. मी तुम्हाला सरप्राईज, आता हा विषय निघालाच आहे म्हणून, राजेश सरांनी आम्ही दोघांनी सेटवरती कामामध्ये नातं कधीच आणलेलं नाहीये. आम्ही दरवेळेला घरातच नातं ठेवलंय. आम्ही प्रत्येक आम्ही डेफिनेटली, मी आता राजेश सर म्हणतोय, तुम्ही ऐकताय, मी राजू दादा म्हटलं असतं की मी घरात त्याला राजू दादा म्हणतो, बाहेर राजू दादा म्हणतो, पण ह्या ठिकाणी तो माझ्यासाठी सरच आहे माझा. कारण की आज मी त्याच्याकडनं शिकलोय. तर माझं म्हणणं आहे, नाती तुम्ही आणू नका तुमच्या रिलेशनशिपमध्ये. रादर मी एक्झाम्पल देतो ना, एप्रिल मेचे प्रोड्युसर तेच आहेत, पण सेटवरती कधीच तो आलेला नाही आहे. कारण त्याचं पण शूट चालू होतं आणि त्यांनी एक विश्वास ठेवला होता, त्याचा सिनेमा आहे, त्याला जसं सांगायचं त्याला सांगू दे. त्यांनी हे कधीच नाही आणलं की अरे हे बर्डन आहे, आता हे तू कर. एक दिवस सेटवरती आला, ज्या दिवशी 1 नंबरचं फिल्मचं शूटिंग चालू होतं, गोवागरला त्याचं शूट चालू होतं, श्रीवर्धनला माझं शूट चालू होतं. जाता जाता प्रवासात कसं चाललंय शूट म्हणून तो 2 तासासाठी सेटवरती आला होता. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी कधीच सेटवरती ना तो स्क्रिप्टमध्ये त्यांनी पॉईंट्स सांगितलेत की मला असं वाटतंय, करायचं नाही करायचं ह्यातला टेक समजून घे, वर्क होत असेल तर घे, नाही तर सोडून दे. सेटवरती तुला जे पाहिजे ते कर, एडिटमध्ये तुला जे पाहिजे ते कर, गाण्यांमध्ये तुला पाहिजे ते कर. तो कधीही मला, जर रिलेशनशिप असतं तर तो डेफिनेटली माझ्यासोबत उभा असता, आणि तो होता ॲज अ प्रोड्युसर. पण ॲज अ फिल्म मेकर म्हणून त्यांनी फक्त सपोर्ट केला की तू राहा, मी आहे. सर ह्या नात्यांना कधीच आणलेलं नाही आहे. तर तसंच मी उदाहरण देतोय की एक साईडला व्हेंटिलेटर होता, एक साईडला ठाकरे होता. तो विश्वासाचा मुद्दा आहे. इकडे ह्यांनी विश्वास ठेवला होता कारण की आम्ही एकत्र काम केलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, आम्ही लिखाणात पासून इन्व्हॉल्ड होतो व्हेंटिलेटरमध्ये. तो जेव्हा लिहित होता ना, तेव्हा माझी ती पात्र क्रिएट होत होती, मी त्याशी बोलत होतो आणि आम्ही ते क्रिएट करत करत गेलो. ठाकरे सिनेमामध्ये असं झालं की अभिजित पानसेजींनी मला जेव्हा बोलवलं, बंधूंची माझी ओळख करून दिली. ॲक्च्युली अभिजित म्हणजे पानसेंनी मला त्यांच्या पहिल्या सिनेमाला बोलवलं, आरोह वेलणकरवाला. त्याचं नाव सॉरी
रेगेसाठी मला बोलवलं, पण काही कारणास्तव त्यावेळेस आम्ही एकत्र काम करू नाही शकलो. त्यावेळेस माझी बंधूंची ओळख झाली होती, संजय राऊतांची. आणि बंधूंची ओळख झाली होती. बंधूंना माझं काम बघत आले होते. फरारी त्यांनी बघितला होता, 3 इडियट्स त्यांनी बघितला होता. तर ते म्हणाले ठीक आहे रोहनला बोलू. आणि जेव्हा मी काम करायला सुरुवात केली ना, तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, आम्ही 20 दिवसात कास्टिंग उभारलंय. कारण की मला खूप आवडतं लोकांचे चेहरे. आता कसा चेहरा असेल, कसा आणूया. तुम्ही ठाकरे बघितला असेल, म्हणजे माझा पर्सनल त्यातलं 2 नाही रादर 3 आवडते कास्टिंग आहेत माझे. प्रबोधन ठाकरे साहेब, दुसरं म्हणजे राजसाहेबांचे जे वडील झालेत श्रीकांत ठाकरेजी, ते आणि आऊसाहेब, म्हणजे अमृतांनी जो रोल केला. हे माझे पर्टिक्युलरली माझे आवडते कॅरेक्टर आहेत. कारण की इतके चपखल मिळाले होते ना. म्हणजे आता त्याचं उदाहरण देतो. श्रीकांत ठाकरे साहेबांचं जे लुक मिळालं होतं, तुम्ही युट्यूबला आहे, तुम्ही बघालच. तर ते जे लुक होतं ते माझ्या एका ऍक्टर मैत्रिणीचे वडील, त्याचा काही संबंध नव्हता ऍक्टिंगशी. सो आपण इतके वर्ष जे आपण चालत आलोय, लोकांना भेटत आलोय, त्याच्यातनं आपण पात्र निवडत असतो. तर त्यापैकी श्रीकांतजी मला भेटले होते. त्यामुळे तुमचा विश्वास समोरच्या माणसाचा तुमच्यावर असायला पाहिजे. म्हणजे मी एक उदाहरण आदित्य सरपोतदारचं पण देतो. आदित्य आणि मी कधीच काम एकत्र केलेलं नव्हतं. महेशचा बदला नावाचा एक सिनेमा झाला, गुहागरला शूट झाला. अंकुश चौधरी त्या सिनेमामध्ये आहे. महेश इंत प्रतिकारम या सिनेमाचा रिमेक आहे, मल्याळम सिनेमाचा. तर आदित्य, आम्ही डिस्कशन करत असताना आदित्यला बोलता बोलता आम्ही कॅज्युअली विषय निघाला की काय करूया, तुला काय वाटतंय. मला असं वाटलं आपण ऑथेंटिक करण्याचा प्रयत्न करूया. तर म्हणून ऑथेंटिक म्हणजे काय, मला असं वाटलं, मी म्हटलं कोकणात जाऊन आपण काम शोधूया लवकर. तर आदित्य म्हणाला की अरे मग एक काम करूया, आपण फक्त अंकुशला इकडनं ॲक्टर म्हणून घेऊन जाऊया. म्हटलं असं नको करू, आपण कॅरेक्टर घेऊया काही जे बेसिकली त्याला बॅलन्स करू शकतील. मग रिधिमा पंडित आहे, ऋतुजा शिंदे आहे, ह्या सगळ्या काम करत असताना आम्ही मग बाकीची जी गावातली जी पात्र आहेत मग ती आम्ही कोकणातनं घेतली. मग तिथे जाऊन आम्ही ऑथेंटिक कास्टिंग कसं केलं, झाडावर चढणारा एखादा माणसाचा चेहरा चांगला वाटला, गाडीवरती काम करणाऱ्या माणसाचा चेहरा, अशा सगळ्यांना लोकांना एकत्र करून आम्ही बाकायदा हा परत विश्वास, आम्ही 3 महिने त्यांच्यावर काम केलं. आणि मग 3 महिन्यानंतर जेव्हा अंकुश तिकडे आला, अंकुशनी त्यांच्यासोबत एक वर्कशॉप केला आणि मग आम्ही सिनेमाला चालू केलं. सो ही प्रोसेस आहे, ही प्रोसेस आणि तो विश्वास ह्याच्यानेच ते होतं, अदरवाईज होत नाही. पण या सगळ्या गडबडीमध्ये ना एक वादग्रस्त मुद्दा आहे. अरे बापरे, तुम्ही आज सगळे मलाच का विचारताय असे? कारण तुझ्याकडे त्याची उत्तरं आहेत, तुझ्याकडे त्याची उत्तरं मिळतील. तर म्हणजे कास्टिंग काउच, अरे बापरे, म्हणजे हे दुसरं टोक आहे. नाही सर, हे पहिलं टोक आहे, दुसरं नाही आहे. अच्छा, मग पहिलं टोक आहे कास्टिंग काउचा. हा काय प्रकार आहे? नाही आता हा अनुभव मला तर नाही आलाय, पण अगेन तुम्ही तुमच्या कामाची सिस्टम पाळली ना तर ह्या गोष्टीपर्यंत जाण्याची गरज लागत नाही. आता हे वाईस वर्ष आहे की हे जे मी म्हटलं ना, कामाची भूक तुम्हाला काही करायला भाग पडते. आणि मी जे मगाशी सुरुवात जिकडनंच केली या पॉडकास्टची, जिथे मला असं वाटते तुम्हाला ऍक्टरला सिरियस घ्यायला भाग पडते समोरच्या माणसाला, त्यावेळेस ह्या गोष्टी होत नाहीत. तुमच्यामध्ये थोडासा विकनेस दिसला, तुमची कामातली भूक दिसली की समोरचा माणूस त्याचा फायदा घेतला बसलेला, असं माझं मत आहे. मग ते कुठल्याही संदर्भात लावा, मग ते कास्टिंग काउचला लावा, नाही तर तुमचा त्याच्यातनं वेगळा कुठला तरी फायदा असेल. मिटू नंतरचा मुद्दा आहे सर. पैसे पण तुमच्याकडनं काढले जातात. तुमचा जसे मिटूचे प्रकार घडले, मला असं वाटतं मल्टिपल रिझन होऊ शकतात. जेव्हा तुम्हाला तुमच्यातला विकनेस कळतो, तो विकनेस कळाल्यानंतर समोरचा माणूस बसलेलाच आहे ना. हे तर ह्या लाईनचं झालं, तुम्ही ह्या लाईनला सोडून पण तुम्हाला फायदा घेतलाच जातोय ना. इथे फक्त दिसलं जातंय, दुसरीकडे दिसलं जात नाहीये. मग तो पैशांमध्ये असेल, तो 100 कारणं लावू शकता त्याला सर. मला असं वाटतं ते रोखण्यासाठी तुम्ही जे सुरुवात करतोय मगापासून की तुम्हाला सिरियस घ्यायला भाग पाडा. तुम्ही जोपर्यंत सिरियस तुम्हाला समोरचा माणूस घेणार नाही तोपर्यंत तुमच्याकडे बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा चुकीचाच असणार आहे, किंवा तो जरी बरोबर असला तरी त्यातनं चुका काढण्याचाच भाग असणार आहे. पण काही जे नवे युवक युवती येतात कुठूनही, म्हणजे देशाच्या कुठल्याही भागातून, कदाचित विदेशातून सुद्धा, की त्यांच्या डोक्यामध्ये बसलेलं असतं की असं कास्टिंग काउच हे आपण स्वीकारलं तर आपल्याला संधी मिळेल. सर आता ह्याला पण 2 कारणं आहेत. बरेचसे लोक आहेत की एक्सेप्ट करून चालतात, आणि बरेचसे लोक एक्सेप्ट नाही करत, ती कामच करत नाहीत, असं पण होतं. त्यामुळे अगेन मी हे पाहिलेलं नाही, मी ऐकल्याबद्दल बोलतोय. आणि ऐकण्यावरनं बोलणं रॉंग आहे. पण मी ह्याला एक छोटासा मध्यस्थ सांगू शकतो. मला असं वाटतं की आपण म्हणतो नाही का, आपल्याकडे प्रत्येक वेळेला म्हणतो की अरे मुलापेक्षा जास्त पटकन कळतं. जर मग ते कळत असेल तर मग ह्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स कुठे येतात?
मग हे प्रॉब्लेम्स काय येतात? कारण तुम्ही तुमच्या कामातली भूक दिसते, दाखवता आणि मग ते प्रॉब्लेम येतात. बऱ्याचशा वेळेला असं होतं, मी हल्ली सरप्राईजली मी ज्यांना मी ह्या माध्यमातून पण सांगतो, की ज्यालाही कोणाला असा प्रॉब्लेम वाटत असेल, ज्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नसतील, प्लीज तुम्ही मला कॉल करा. ज्यांच्याकडे माझा नंबर आहे, नसेल कोणाकडनं काढा आणि मला द्या. सोशल मीडियावरती सांगू नाही शकत नंबर. कारण काय होतं, की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नसतील, मग ते कुठली असतील. एखाद्या माणसाला कळत नसेल की आता मला ही फिल्म आली, मस्त फिल्म आहे, पण मला बजेट काय देऊ मला कळत नाही. कारण त्यांचा तो एक्सपिरियन्स नाही आहे. करा ना कॉल आपल्या मित्राला. मी म्हणतोय मला करा कॉल. आणि हल्ली करतात. हल्ली जे जाणकार लोक आहेत, जे मला समजून आहेत किंवा मला समजून चुकलेत की अरे ह्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा आहे इकडे सगळ्या गोष्टींकडे बघण्यात, ते मला कॉल करतात. मी एका ॲक्टरचं नाव नाही घेऊ इच्छित. त्या व्यक्तीने मला बकायदा फोन केला होता की रोहन मला यार एका साऊथ फिल्मसाठी बोलवलं गेलं आहे, पण त्यांचं इथे ऑफिस नाही, तर त्यांनी मला नोव्होटेलला भेटायला बोलवलं आहे. तर काय करू? म्हटलं तू जा भेटायला, फक्त त्यांना लॉबीमध्ये बोलव. बऱ्याचशा वेळेला काय होतं, ते सेफ असतात त्यांच्या रूममध्ये आणि ह्याच्यासाठी सेफ असतात की ती काही कारणं करी असतील की त्यांना खालती डिस्कशन करता येत नाही स्क्रिप्ट, तर ते रूममध्ये बसून करतात. पण त्याच्यातनं ओळखायचं कसं? तुम्ही त्या माणसाला पहिले लॉबीमध्ये बोलवा, त्याच्याशी बोला, त्याचा अंदाज घ्या, त्याला शक्यतो सांगा तू मला इथे नरेशन दे, मला जर स्क्रिप्ट पटली तुम्ही मला स्क्रिप्ट पाठवा, मी वाचते आणि मग मी कळवते. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ना, तो पॉईंट ऑफ व्ह्यू काय असतो त्यावरती डिपेंड करतो. मग बऱ्याचशा वेळेला ऑडिशनला गेल्यावरती पण हे प्रॉब्लेम्स होतात असं मी ऐकलंय. असं हे ऐकलंय आपण. हे काय जे जातात तेच नंतर व्यक्त होतात ना. बरोबर ना. पण आता त्या हिट ऑफ मुवमेंटला काय घडेल हे मी पण नाही सांगू शकत ना देव सांगू शकत. पण एखादा माणूस ज्यांनी तुमच्यासोबत आत्तापर्यंत काम केलं तर आलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या फलाना डिमका एखाद्या कास्टिंग डिरेक्टरने तुमच्यासोबत काम केलंय, मग जर त्यांनी काम केलंय तर त्याच्यावरती तुमचा एक विश्वास आहे, तुमचा त्याच्यावरती एक विश्वास आहे. तर तुम्हाला तुमच्या बोलण्यातनंच पहिलं त्याला ब्रेक करायचं की बाबा ह्यासाठी मी इथं आलेलं नाही आहे. करेक्ट. तो इनडायरेक्टली तुम्हाला ते सूचित करतोय. सर ही लाईन सोडूनच द्या. मी म्हणतोय की प्रत्येक लाईनलाच हा प्रॉब्लेम आहे. आणि नुसता काय हा मुलींच्या बाबतीत नाही, मुलांच्या बाबतीत पण आहे. मुलांना पण हे फेस करायला लागतंय. हा एक आपल्याकडे फार गोड गैरसमज आहे की कास्टिंग काउच हा मुलींचाच होतो, मुलींचा नाही होत, मुलांचाही होतो. त्याची मल्टिपल रिझन्स आहेत. त्याच्यात मला पडायचं नाही, हा विषय वेगळा आहे. मला असं वाटतं की त्याच्याकडे बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू तुमचा जर तुम्ही आधीच ब्रेक केला तर मला वाटत नाही की ह्या घटना घडतील. तर आणखीन आता सध्या अजून एक ट्रेंड आहे, रील. म्हणजे रील करायची आणि कामं मिळवायची. तुम्ही रीलावरचे स्टार रीळावरचे कधी होणार? अरे बापरे सर, मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक माणूस हा कलाकार आहे. त्याची कला प्रत्येक पॉईंट ऑफ व्ह्यूने दिसते. कधी कधी रील मधनं दिसते, कधी कधी. पण 20 सेकंदाच्या रील मधला कलाकार 120 मिनिटं 160 मिनिटाच्या सिनेमाला पेलू शकतो. सर काय आहे, ही चूक प्रोडक्शन हाऊसची आहे किंवा ही चूक त्या प्रोड्युसरची आहे, ज्याला असं वाटतं की ह्याचे फॉलोअर्स खूप जास्त आहेत, ते ह्याला बघायला लोक जास्त येतील. हा गोड गैरसमज आहे. माझं म्हणणं आहे की तो कलाकार असो, कलाकार काय म्हणतात, तो रीलवाला असो, तो फेमस असो, आज खूप सारे फेमस ॲक्टरला पण बघायला लोक येत नाहीत. तुमच्या त्या कॅरेक्टरला बघायला लोक येतात. आज आपण कांताराचं उदाहरण घेऊया. आज ऋषभ शेट्टीला कांताराच्या आधी कोणीच लोक ओळखत नव्हते, पण इंडस्ट्रीतली लोक ओळखत होते कारण त्याचं काम आम्ही बघत आलो. आज त्या पात्राच्या लोक प्रेमात पडलेत. ऋषभ शेट्टी त्या प्रेमात नाही पडलेत. त्याने जे कॅरेक्टर रोल प्ले केला होता आणि ते लास्ट 15 मिनिटांचा, त्याच्यानंतर ऋषभ शेट्टी सगळ्यांसाठी ऋषभ शेट्टी झाला. आतापर्यंत बाहुबली म्हणायच्या आधी कोणालाही प्रभास माहिती नव्हता. प्रभासनी खूप कामं केलेली आहेत. मक्खीच्या आधी कोणाला माहिती नव्हतं की राजामौली असे काहीतरी डिरेक्टर आहेत. आत्ता लोक त्यांना फॉलो करायला लागतात. एक्झाम्पल देतो, आता मी ताजं उदाहरण देतो. 96 नावाची एक सिनेमा आहे, खूप साऱ्या लोकांनी पाहिला आहे. अरे कोण डिरेक्टर आहे, काय डिरेक्टर आहे, सुंदर. त्या डिरेक्टरने फिल्म बनवली आत्ता. त्या फिल्मचा 2 उच्चार आहेत. एक आहे मळैगन, जे थोडंसं ऑथेंटिक साऊथ इंडियन पद्धतीत तमिलियन लोक उच्चार करत असतील, आणि काही लोक त्याला मयाजगन म्हणतात. ती पण सेम डिरेक्टरनी फिल्म बनवली आणि तीही तेवढ्याच ताकदीची फिल्म आहे. तर तुम्हाला तो डिरेक्टरच माहीत नाही, तुम्ही त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडायला लागलात ना. आता आम्ही इंडस्ट्रीतली लोक, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला एक डिरेक्टर आवडतो, तर मी त्याला IMDbवरती सर्च करतो. त्याच्या IMDbच्या रेटिंगवरती सिनेमे जेवढे आहेत तेवढे ते मी पहिले पाहतो, आणि त्याचे समजा रेटिंग कमी असतील तर ते का रेटिंग कमी आहेत मी तेही पाहतो. तो ॲक्टर जे मी म्हटलं ना की तुम्ही ॲक्टर ॲज अन ॲक्टर नाही, पण ओव्हरऑल इंडस्ट्रीत जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही हा प्रत्येकाचा अभ्यास करायला पाहिजे.
की तुम्हाला अचानक कळलं, तुम्ही अचानक एखाद्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडलात, तसं होत नाही. विषय आपला जो रीलचा चालला होता, की मला असं वाटतं की प्रत्येक रील, तुमच्यामध्ये कला आहे ना, ती कला तुम्हाला म्हणजे रीलवरनं रीलवरती आणायची, तर ती आणण्यासाठी तुम्ही पण तेवढी मेहनत घ्या जे बाकीचे ॲक्टर पण करतायत. असं नाही होऊ शकत की तुमचे फॉलोअर जास्त आहेत आणि म्हणून तुम्ही अरे आता मला बघायला लोक येतील. कोणी कोणाला बघायला येत नसतं, तुमच्या पात्रालाच बघायला येत असतात आणि तुम्ही ते पात्र किती सुंदर केलेत तेच बघायला लोक येत असतात. त्यामुळे माझं पर्सनल मत आहे की तुमच्या फॉलोअर्सनी माझी फिल्म चालणार नाही आहे. तुमचं जे पात्र आहे, तुम्ही त्याच्यात किती छान ॲक्टिंग केली आहे, त्याच्यातनं लोकांना त्यातनं काय मिळालं आणि तो सिनेमा चालण्यासाठी तुम्ही किती महत्त्वाचे ठरलात, हेच होतं. किती इन्फ्लुएन्सरनी काम केलं आहे, नाही घडलं. कारण की ॲक्टिंग हा ऑलटुगेदर वेगळा विषय आहे. पण तो समजायला पाहिजे. सर काय आहे, मलाही असं वाटतं की यार मी ॲक्टिंग करावं, पण मला माहिती की मी नाही करू शकत. मग जी गोष्ट मी नाही करू शकत, बरं मी नाचू शकत नाही की मी नाचू शकतो ना, मी जोक सांगू शकत नाही, मी जोक सांगू शकतो ना, मी 5 लोकांना हसूच शकतो. जर मी इथे आज 1 तास बोलू शकतो तर मी 5 सेकंदात लोकांना हसूही शकतो. पण ती कॅपॅसिटी मला त्या 5 सेकंदाची आहे, माझी 2 तास फिल्म चालवण्याची नाही आहे. तुम्हाला तुमची क्षमता कळली पाहिजे. तुमची क्षमता कळली पाहिजे, ती तर राहायचं आहे. खूप सारे इन्फ्लुएन्सर खूप चांगले ॲक्टर्स आहेत, पण तेवढी त्यांनी मेहनत घेतली, त्यांनी ते वर्कशॉप केलेत. म्हणजे बरेचसे ॲक्टर, म्हणजे बरेचसे इन्फ्लुएन्सर असे पण आहेत की त्यांनी मग ॲक्टिंगचे वर्कशॉप्स केलेत, त्यांनी एखादा क्लास केला आहे आणि मग हळूहळू ऑडिशन देत पण तिथं पोहोचलेत. नुसतं ते इन्फ्लुएन्सर म्हणून काम करत नाही आहेत. किंवा बरेचसे ॲक्टर्स आहेत, त्यांना असं कळलं अरे हे पण आहे, मस्त आहे, हे एक माध्यम. मग त्यांनी तिकडे येण्यासाठी इंस्टाग्रामचा ऑल्गोरिदम बघितला आहे ना, की अरे मला इथं पोहोचण्यासाठी हा ऑल्गोरिदम आहे. मग आज इन्फ्लुएन्सर जे आहेत त्या इन्फ्लुएन्सरनी बघितलं ना ऑल्गोरिदम कसा चालतो. मग तुम्ही तो अभ्यास केलाय, तर तुम्हाला जर एखादा रोल ऑफर होत असेल तर त्या पात्राचा अभ्यास करा. माझं असं म्हणणं आहे, त्या पात्राचा इंडस्ट्री सगळ्यांना वेलकम करते, पण ती वेलकम केल्यानंतर त्या वेलकममध्ये येण्यासाठी पण आपल्याला आपण घरात आल्यावरती बाहेर डोरमॅटवरती लिहिलेलं असतं वेलकम, पण आज जाऊन पहिली आपली पद्धत की आपण पाय धुतोच ना, की डायरेक्ट घेऊन सोफ्यावर बसतो. नाही, तर ही फॉलो केली पाहिजे, मला असं वाटतं पद्धत. तुझं बीयू हे काय आहे? सर बीयू माझा वर्कशॉप आहे. मी त्याला नाव बीयू दिलंय. त्याचं रिझन असं आहे की ओव्हरऑल जीवनामध्ये आपण 2 गोष्टींकडे बघत असतो. एक असतं आपलं स्वप्न, एक असतं आयुष्य. पण ह्याच्यामध्ये आपण आपल्यालाच विसरून गेलेलो असतो. त्याचं एक रिझन होतं बीयू. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण येतं की आपण एखाद्या ॲक्टरला, आपण एखाद्या डिरेक्टरला, आपण एखाद्या गोष्टीला फॉलो करत असतो, इन्स्पिरेशन मानत चाललेलो असतो. पण ह्याच्यामध्ये आपण ते, म्हणजे आपण ऑडिशन एखादा, अरे बाजीराव मस्तानीतलं काशीबाईचं कॅरेक्टर प्रियांकाने केलेलं, त्या टाईममध्ये एक मस्त काहीतरी ऑडिशन करून पाठव. मग आपण काय करतो, त्यात साधं उदाहरण घ्या ना, एखादा डान्स आपण जेव्हा बसवतो गॅदरिंगला असेल किंवा आपण त्याच स्टेप फॉलो करतो. कुठला असा एक स्टेप आहे की जिथे तुम्ही काहीतरी वेगळं आणलं, आत्ता यायला लागलं की तुम्ही काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न करायला लागलाय. तर माझं म्हणणं की तुम्ही तुमचे जर वेगळे दिसलात तर तुम्ही ॲज अन ॲक्टर काहीतरी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्याच्यासाठी मी त्याला बीयू नाव दिलंय. की तुम्ही टॅगलाईन कास्टिंगची टॅगलाईन तुम्ही अभ्यास केला माझा. माझी एक छोटीशी टॅगलाईन आहे की परफेक्ट कास्टिंग मेक्स फिल्म परफेक्ट, असं माझं म्हणणं आहे. व्हेरी गुड. की करेक्ट पात्र जर तुम्ही निवडलीत तर करेक्ट सिनेमा लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आपण आता रॅपिड फायर घेतोय, बघूया तू काय सिलेक्ट करतो. श्रीवर्धन की मुंबई? श्रीवर्धन एनी टाईम. 2 गोष्टी आहेत, श्रीवर्धन राहण्यासाठी, वातावरणासाठी, कामासाठी मुंबई. एसटी की बेस्ट बस? ॲक्च्युली दोन्हीची गंमत वेगळी आहे, कलर सेम आहे ना, त्यामुळे प्रवासाची गंमत दोन्हीची मजा आहे. खरं तर एसटी बस. कारण की माझा लहानपणापासून प्रवास श्रीवर्धन ते कोल्हापूर झालाय, मामाच्या गावी. आई कोल्हापूरची आहे, त्यामुळे त्याचा जो प्रवास होता ना, श्रीवर्धन पासून, महाड पासून, पोलादपूर करत घाट, महाबळेश्वर उतरून असं सातारा, तो जे पूर्ण वातावरण काटा अंगावरती बघ बोलता बोलता. पण एसटी बस, कारण तो रूटच वेगळा आहे. नाही सर, काय ना, रूट जरी वेगळा असला ना, एसटी मध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. म्हणजे मला लहानपणापासून खूप सारी पात्र मे बी तशी शिकायला मिळालेत. म्हणजे ट्रेनमध्ये पण आपण जातो, आपल्याला खूप सारे वेगवेगळ्या कॅरेक्टरचा अभ्यास करायला मिळतो. असं एक मग एसटी बस, असं नाही की बसमध्ये नाही आहे, पण बसमध्ये एक छोटीशी दगदगीची गोष्ट जास्त आहे, कारण गर्दीचं शहर आहे. नाही, पण मला असं वाटतं एसटी बस. तुला समुद्रकिनारा श्रीवर्धन की आपला झू चौपाटी? समुद्रकिनारा श्रीवर्धन. सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की OTT? कारण तुमचं सिंगल स्क्रीन होतं. हो. काय नाव होतं तुमचं थिएटरचं? श्रीवर्धन टॉकीज.
आणि तिकीट दर साधारण त्यावेळेस सर हा? 5 रुपये, 10 रुपये, 12 रुपये म्हणजे डिपेंड. साधारण 2000 सालची वगैरे गोष्ट असेल. नाही सर, 5 त्याच्या आधी. त्याच्या आधी. त्याच्या आधी म्हणजे मी 90च्या दशकातलं बोलतो. आणि नंतर ते थिएटरचं पुढे 2003 पर्यंत होतं, त्याच्यानंतर बंद केलं. जी बरीचशी सिंगल स्क्रीन थिएटर गेली. नाही त्यावेळेस आजोबा गेले जे चालवायचे, अच्छा. विनायक मापुसकर त्यांचं नाव होतं. हां. आणि त्यांना भाई म्हणायचे सगळेजण. आमच्या सगळ्यांचे म्हणजे माझ्या राजेश मापुसकरांचे आणि आमचे सगळ्यांचे आजोबा होते ते. आणि ते चालवायचे आणि त्यांचा एक दबदबा होता पूर्ण रायगड जिल्ह्यात. त्यांचा एक से होता, तर त्यामुळे त्यांना भाई मापुसकर म्हणायचे. तर त्यांनी ते चालू केलं होतं आणि ते चालू काळांतराने ते गेल्यानंतर मग काही मुलं मुंबईत होती, ते मॅनेज नाही झालं. पण डेफिनेटली ह्याचं उत्तर आहे सिंगल स्क्रीन. आणि ते पण कसं म्हणजे सिंगल स्क्रीन विथ 2000 पीपल असं माझं मत आहे. कारण की त्याचं एक उदाहरण देतो. टाळ्या शिट्या. त्याचं एक उदाहरण देतो. मी म्हणजे माझ्यासाठी ती नवीन गोष्ट होती. मी एवढा मोठा सिनेमा हॉल पाहिलेला नव्हता. गजनी जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा आमिर सरांनी एक स्क्रीनिंग ठेवलं होतं. आम्ही IMBला शूट करत होतो बँगलोरला. आणि त्यांनी बँगलोरला एक शो ठेवला होता गजनीचा. आणि मी पहिल्यांदा मल्टिपल एवढ्या सीट्सचं मल्टिप्लेक्स सोडून सिंगल स्क्रीन बघितलं जिकडे 2000 लोक बसून पिक्चर बघतायत. आणि ते एक ओव्हरऑल ॲटमॉस्फिअर होतं ना. तर माझी खूप इच्छा होती. मी राजेश मापुसकरांशी जेव्हा बोलत होतो एप्रिल-मेच्या प्रीमियरच्या वेळेला, मग थिएटरला करायची खूप इच्छा होती. पण राजेश मापुसकरांनी ती जी आयडिया आणली की आपण रवींद्र नाट्य मंदिरमध्ये करूया, कारण की आपल्या थिएटरची सुरुवात होती. आपण एखाद्या मराठी संस्कृतीची सुरुवात आपण एखाद्या थिएटरपासून सुरुवात करतो. आणि त्याच्यात ज्या सीट्स होत्या त्या दिवशी तुम्ही एप्रिल-मेच्या प्रीमियरला बघितलं असेल, 960 लोक होती. सो त्याची जी गंमत आहे ना, ह्यूज, ती बघण्याची मजा वेगळी आहे. आणि असं वाटतं की आपण एका सोहळ्याला आलोय. प्रीमियर कमी असतो. गल्ली क्रिकेट ही गल्ली चित्रपट, कारण तू गावामध्ये पडद्यावर गल्ली क्रिकेट दोन्ही सर. क्रिकेट खेळायला माझा सगळ्यात आवडता खेळ आहे, त्यामुळे क्रिकेट सगळ्यात पहिलं. आणि चित्रपट कारण की आता आयुष्य त्याच्यावरती आहे सगळं. बघ तुला मी 2 असे प्रश्न करतो. बघ, डरचा शाहरुख खान की सत्याचा भिकुमात्री मनोज वाजपेयी, म्हणजे कास्टिंगच्या बाबतीत. सो दोन्ही त्यांच्या लेवलला करेक्ट आहेत. मला पर्सनली विचाराल तर भिकू म्हात्रे कॅरेक्टर जगलेत. कॅरेक्टर. सामना चेन्नूळ फुले की सिंहासनचे अरुण सरनाईक. सर दोघंही लेजंड आहेत सर. पण तू आता पाहताना कसं बघतो, म्हणजे कारण जसं तुझा अभ्यास होत जातो. सर नेहू फुले सर. नेहू फुले सर. विधू विनोद चोप्रा की आशुतोष गोवारीकर. अरे बाप रे सर, अगेन दोघांकडनं मला 2 वेगळ्या गोष्टी मिळाल्यात, त्यामुळे मी ह्याच्यात कम्पॅरिझनच नाही करू शकत. पण दोघींकडनं एक वेगळा सिनेमा कळाला आहे मला. म्हणजे सिनेमाकडे बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू कळाला आहे. त्यामुळे दोन्ही, आणि बॉस म्हणून मी विनोद सरांचं नाव घेईन आणि शिष्य म्हणून मी गोवारीकर सरांचं नाव घेईन. अभिजित पानसे की राजेश मापुसकर. आणि शेवटी वृत्तपत्र, न्यूज चॅनल की डिजिटल न्यूज. वृत्तपत्र. डिजिटल न्यूज खूप काही देत नाही. मला असं वाटतं की वृत्तपत्र असेल की आपण वाचून आपल्याला 4 गोष्टी सुचतात आणि त्या मला असं वाटतं की त्या कॅरी फॉरवर्ड व्हायला पाहिजेत आयुष्यामध्ये. कारण की ती वाचण्याची सवय असेल तर तुम्हाला पुस्तक वाचण्याची सवय लागेल. पुस्तक वाचण्याची सवय लागली तर तुम्हाला विचारांची सवय लागेल. विचारांची सवय लागली तर मला असं वाटतं तुम्हाला छान लिखाणाची सवय लागेल. आणि जर लिखाणाची सवय लागली तर तुम्ही छान चित्रपट करू शकता, असं माझं पर्सनल मत आहे. तर असा हा रोहन मापुसकर आज तो आमच्या इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या या स्टुडिओमध्ये आला. आणि #ठाकूर विचारणार सीझन 2 यामध्ये तू बरंच काही सांगितलं. म्हणजे माझं असं निरीक्षण आहे, तू जे सांगितलं ना त्याच्या बिटवीन द लाईन खूप आहे. म्हणजे सांगता ही जो मुलाखत, ज्याला अभ्यास करायचा आहे, ज्याला या क्षेत्रामध्ये यायचं आहे, त्यांनी यातले बारकावे जर शिकला तो, तर त्याला बरंचसं दिसेल. तू सांगितलं त्याच्यामागे बरंच काही आहे या आपल्या मनोरंजन उद्योगाबद्दल. डेफिनेटली सर. म्हणजे नुसतं ग्लॅमर पाहून कोणी येऊ नये आणि गॉसिपच्या संगतीत कोणी कलाकारांनी वाहून जाऊ नये, अशा मताचा मी आहे. तर मला असं वाटतं गॉसिपपेक्षा टाइम तोच पिक्चर बघण्यात घालवला तर खूप काही मिळेल. वाचण्यात घालवला खूप काही मिळेल. कंटेंट आहेत. हो, मी वाचण्यात आणि स्क्रिप्ट वाचण्यात, गोष्ट वाचण्यात, पुस्तक वाचण्यात, किंवा मी म्हणतो की आजीच्या गोष्टी ऐकण्यात किंवा फिल्म बघण्यात जर वेळ घालवला तर जास्त फायदा होईल. म्हणजे सर माझा एक रूल आहे, मी आता हे खूप सारे डिरेक्टर ॲक्टर बोलत असतील की सिनेमा बघितल्याशिवाय आम्ही झोपत नाही, त्यातला मी पण एक आहे. मी म्हणा 15 मिनटं बघीन, अर्धा तास बघीन, पण सिनेमा बघीन, त्याशिवाय मी झोपत नाही. येस. तर तू आज इकडे आलास
इट्स मज्जाच्या आमच्या स्टुडिओमध्ये आणि बरंच काही सांगितलं आणि पुन्हा तेच म्हणतो मी की तू बरंच काही सांगितलं आणि त्याच्यावर पलीकडे बरंच काही आहे. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या कार्यक्रमामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असण्याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. थँक्यू सो मच इट्स मज्जाचे. तुम्ही मला इथे बोलवलं दिलीप सर, थँक्यू सो मच. आज एक मला गेल्या ह्या प्रवासामध्ये तुम्ही एक समजलात असं समजतो, कारण की मला तुमच्यातली एक स्ट्रेट फॉरवर्ड गोष्ट खूप आवडते. त्यामुळे मला असं वाटतं की ती जास्त स्ट्रेंथ असते माणसाची. त्याच्यासाठी तुमचे खूप आभार आणि तुमच्या टीमचे खूप आभार. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.